गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ अनंतया राघवाचा. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं, श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय. सद्गुरु रामानंद बिडकर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचं साहित्य वैभव असा विषय आपण आज निवडलेला आहे. श्री समर्थांचं साहित्य वैभव असा विषय निवडलेला आहे. वास्तविक पाहता मी पाठकाकांना ज्यावेळेस पाठवून दिलं होतं तर त्यामध्ये मी साहित्य वैभव एवढाच विषय आपण पत्रिकेत छापूयात आणि मग त्याच्यामध्ये काय लिहायला काय सांगणार आहे तर ते वन लाईनर जसं आमच्या माध्यमामध्ये असतं तसं दासबोध आणि मनाच्या श्लोकाव्यतिरिक्त समर्थांचं वाङ्मय काय आहे असं त्यांना ते वन लाईनर पाठवलं होतं. पण मी विसरून गेलो की हे आपण छापायला नको सांगायला. त्यामुळे ते सरप्राईज तुम्हाला आधीच कळलं की नेमकं साहित्य वैभव म्हणजे काय. तर ते समर्थांचं साहित्य वैभव आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम मी आयोजकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करणार नाही. मग अशी काका म्हणाले की विनंती वगैरे करतो, बोला, ते वेळ वगैरे काढून आले. माझी आई लहान असल्यापासून मठामध्ये आई मावशी सगळे येत आहेत. त्यामुळे इथे महाराजांनी सांगितलं की सेवेला यायचं असतं, हजर राहायचं आणि मग वेळात वेळ वगैरे त्यांच्यासाठीच वेळ असतो, तो त्यांच्यासाठी काढायचा असतो. तर उलटं मीच आपल्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करेन, आभार मानून कोणीतरी परका आहे असं स्वतःला भासवणार नाही आणि तसा तो नाही आहे. पण घरातल्या मोठ्या व्यक्ती जशा एखादं काही चांगलं कार्य करायला निघाल्यावरती शुभाशीर्वाद देतात आणि मग ते शुभाशीर्वादामुळेच ते चांगलं कार्य साध्य होतं. तसं ही जी समर्थांची आणि बिडकर महाराजांची वाङ्मयीन सेवा करण्याची संधी दिली आहे तर त्याबद्दल आणि ती चांगली व्हावी म्हणून आपण देत असलेल्या आशीर्वादाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या विषयाला सुरुवात करतो. तर समर्थांचं वाङ्मयीन वैभव. तर वास्तविक पाहता समर्थांनी असं म्हटलेलं आहे की माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परिमी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा हो खेद भक्तजनी. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीत, तेणे सायोज्याची वाट गवसेल की. हे समर्थांनीच स्पष्ट असं सांगितलेलं आहे की माझं स्वरूप काय आहे तर आत्माराम आणि दासबोध, त्याच्यामध्येच मला पहा, काही खटपट करू नका म्हणाले. त्याचं व्यवस्थित अवलोकन केलं, त्यात जे सांगितलंय तसं वागण्याचा प्रयत्न केला की तेणे सायोज्याची वाट गवसेल की, असं दासबोधाचं महत्त्व आहे. बरं, ह्याला प्रमाण अजून काय आहे तर समर्थांच्या एक शिष्या होत्या अक्कास्वामी. तर एकदा झालं असं की समर्थांच्या शिष्य परंपरेमध्ये समर्थांचं असं भाग्य आहे की समर्थांच्या शिष्यांचे शिष्य प्रशिष्य असे समर्थांना 11 पिढ्या पाहायला मिळाल्या आहेत स्वतःच्या. म्हणजे समर्थांनी अनुग्रह दिला, ती व्यक्ती साधन करून आत्मसाक्षात्कारी झाली, त्या व्यक्तीने पुढच्या व्यक्तीला अनुग्रह दिला, त्यांनी पुढच्या व्यक्तीला अनुग्रह दिला, अशा 11 पिढ्या समर्थांनी पाहिलेल्या आहेत. तर असे समर्थांच्या प्रशिष्यांपैकी एक जण एकदा पडून दासबोध वाचत होते आणि तिथून अक्कास्वामी चालल्या होत्या. अक्कास्वामींनी ते पाहिलं आणि त्यांनी तो जो त्यांचा शिष्य प्रशिष्य होता त्याला साष्टांग घातला. आता ह्याला कळे ना की आपल्या सद्गुरू स्वरूप असणारे हे अक्कास्वामी आपल्याला का नमस्कार घालतायत. तो एकदम बावसाळला एवढं कळलं की काहीतरी चूक झालेली आहे आणि मग त्याने हातातला दासबोध कडेला ठेवला आणि तो म्हणाला, काय झालं, माझ्याकडून काही चुकलं का.
त्या म्हणाल्या, अहो महाराज, साक्षात समर्थांचं वाङ्मयीन स्वरूप असणारा दासबोध तुम्ही झोपून वाचताय, म्हणजे त्यांचा उपदेश निवांत पहुडून समजून घ्यायची जर तुमची योग्यता असेल तर तुम्हाला साष्टांगच घातला पाहिजे. आणि तेव्हा गिरधर गोसावींचं हे समर्थ प्रतापातल्या ह्या ओव्या आहेत. गिरधर गोसावींना असं म्हटलेलं आहे की श्रीराम देवार्चन सिद्धची आहे, श्री दासबोधार्चन सिद्धची पाहे, जो जो महंत येथे राहे तो तो लाहे साक्षात्कार. म्हणजे जसं रामरायाचं अर्चन करून सिद्धत्व प्राप्त होतं किंवा ते सिद्ध आहे त्याची पूजा उपासना करून काहीतरी प्राप्त होतं, तसंच दासबोधाची पूजा उपासना करून सिद्धी प्राप्त होते, असं दासबोधाचं महत्त्व आहे. आता एवढं सगळं असताना दासबोध आणि मनाच्या श्लोका व्यतिरिक्त समर्थांबद्दल वाङ्मय शोधण्याची बुद्धी एखाद्याला का व्हावी? तर ह्याचं पहिल्यांदा मी उत्तर देतो. एखादं गणित असतं, त्या गणिताच्या सोडवण्याच्या पायऱ्या किंवा पद्धती वेगळ्या वेगळ्या असू शकतात, पण उत्तर समान असतं. तसं दासबोधा व्यतिरिक्त समर्थांनी जो सगळा कविता समुद्र लिहिलेला आहे, तो कविता समुद्र सुद्धा काय सांगतो? दासबोध म्हणजे समर्थांचा अंतरंग असेल तर त्यांचा अन्य कविता समुद्र, त्याच्या घुसळणीतून देखील तीच रत्न बाहेर पडतात का, जी दासबोधाच्या चिंतनातून मथनीतून बाहेर पडतात? हे फक्त आपण पाहायचं आहे. पद्धती वेगळीच आहे गणित सोडवायची, पण त्याचं उत्तर तेच आहे जे समर्थांनी सांगितलेलं आहे दासबोधाच्या प्रस्तावनेमध्ये. आणि ते असं आहे की भक्तीचे नियोगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. म्हणजे भगवत भक्तीने ईश्वर प्राप्ती करून घेणं असा ह्या ग्रंथाचा अभिप्राय आहे. आणि भगवत भक्ती करून ईश्वर प्राप्ती करून घ्या हेच मानव जन्माचं आद्य कर्तव्य आहे, असा आदेशही समर्थांनी त्यांच्या शिष्यांना दिलेला आहे. तर त्यामुळे ह्या दासबोधा व्यतिरिक्त समर्थांनी अन्य काही लिहिलेलं आहे का, तर त्याचा आपण आज थोडा उहापोह करणार आहोत. पण सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की समर्थांचं वाङ्मय वाचायचं कशासाठी? म्हणजे आम्ही आमच्या आईवडिलांचंही ऐकत नाही असं सांगणाऱ्या मुलांच्या पिढीमधले आम्ही, आणि अशी मुलांची पिढी पाहणारे तुम्ही, आई, मामा, काका, मावशी, दादा यांनी आमच्या मुलांना बोललेलं चालत नाही, त्याचं त्याला मनाने जगू दे असं सांगणाऱ्या पालकांच्या पिढीतल्या, असं सांगणाऱ्या कालखंडातल्या आपण 350-400 वर्षांपूर्वी एखादा जाम समर्थ नावाचं आज मराठवाड्यातलं एक खेड आहे. अत्यंत सुंदर गाव आहे ते, आणि सुदैवाने अशी खेडीच सगळी असावीत जिथे आधुनिकतेच्या लवलेशापेक्षा परंपरेचा, अध्यात्माचा ओलावा अधिक आहे. तर अशा त्या जाम समर्थ या खेड्यामध्ये आजच्या आधुनिक दृष्टिकोनातून पाहायचं झाल्यास खेड्यामध्ये 350-400 वर्षांपूर्वी जन्माला आलेला एक कुठला तरी सत्पुरुष, तो नाशिकला जातो काय, तिथे काहीतरी लेखन करतो, त्यानंतर भारत भ्रमण करतो, त्यावेळेस काहीतरी लेखन करतो, आणि ते आम्ही कशासाठी अभ्यासायचं आहे? हा पहिला प्रश्न आहे. समर्थांचं वाङ्मयच का अभ्यासायचं? म्हणजे जेव्हा हा विषय मी काही जणांनी वाचला आणि ते खाली मग वाचलं की दासबोधा व्यतिरिक्त मनाच्या श्लोकांव्यतिरिक्त समर्थांचं वाङ्मय, तर काहींच्या प्रतिक्रिया अशा पण असतात की बरं झालं, समर्थांना त्या मनाच्या श्लोकातून, दासबोधातून, 13 कोटी पुरश्चरणातून जरा मोकळं करून त्यांचं बाकीचं सगळं वैभव तुम्ही नक्की सांगा. मी त्या सर्वांना विनम्रपणे हेच सांगतो की समर्थांच्या चरित्रातून दासबोध, 13 कोटी जप आणि मनाचे श्लोक वजा केले तर काहीच उरत नाही. ते समर्थ उत्तम व्यवस्थापन सांगतात म्हणून समर्थांकडे यावं, मग त्यासाठी तुम्ही समर्थांकडेच येण्याची गरज नाही आहे. तुम्ही एखाद्या IIM मध्ये जा किंवा IIT मध्ये जा, तिथं व्यवस्थापन शिका. संतांकडे येऊन जर आम्ही व्यवस्थापनच शिकणार असू तर मग आमच्यासारखे करंटे आम्हीच. ओघांनी त्यांच्याकडचं व्यवस्थापन आलं तर हरकत नाही आहे, पण मग नेमकं शिकायचं आहे काय? मग नेमकं समर्थांचं वाङ्मय अभ्यासायचं कशासाठी? तर ह्याचं उत्तर समर्थांनी दासबोधात दिलेलं आहे. वास्तविक पाहता दासबोधा पलीकडचे समर्थ असं मी म्हटलं होतं, पण माझा अभ्यासच खूप तोकडा आहे, किंवा समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना दासबोध वगळून अभ्यास करता येत नाही. तर त्यामुळे शक्य तितके समर्थांच्या अन्य साहित्याचे पैलू अभ्यासू, पण दासबोध वगळता येणार नाहीये. तर त्या दासबोधात समर्थांनी काय सांगितलेलं आहे की
धीट पाठ प्रासादिक ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोलिजेल. जेणे सद्बुद्धी लागे, जेणे पाषांड भंगे, जेणे विवेक जागे या नाव कवित्व. म्हणजे काय तर जेणे सद्बुद्धी लागे, ज्या वाङ्मयाचं वाचन करून आम्हाला सद्बुद्धी मिळते. जेणे पाषांड भंगे म्हणजे आमच्या परमार्थाबद्दल, लौकिक व्यवहाराबद्दल अनेक चुकीच्या धारणा आहेत आणि त्या धारणा घेऊन आम्ही अनेक काळ, अनेक वर्ष जगत असतो. एक छोटीशी धारणा मी आपल्याला सांगतो, गंमत. समर्थांचा एक मनाच्या श्लोकातला श्लोक आहे की नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. साधारणपणे बऱ्याच ठिकाणी ह्या श्लोकाचा अर्थ असा लावला जातो. मला माहिती आहे आपण हा असा अर्थ लावणार नाही, आपण सगळे ज्ञानी आहात. तर नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. तर एक मित्र मला म्हणाला, समर्थांनी किती सोय करून ठेवलेली आहे, ग्रंथ उलगडू नका म्हणाले, फक्त नामस्मरण करा, एवढंच समर्थांनी सांगितलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय आहे, न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. पूर्वी गाठीशी धन बांधून ठेवलेलं असायचं, तर असं ग्रंथीचा अर्थ वेचायला लागत नाही असा तो अर्थ आहे. आणि आम्ही त्याचा अर्थ काय करून ठेवलेला आहे की ग्रंथातला अर्थ वेचायची गरज नाही. असं असेल तर समर्थांनी श्रवणाची एवढी प्रतिष्ठा, श्रवणाचं एवढं कौतुक दासबोधामध्ये केलंच कशाला असतं, अन्य वाङ्मयामध्ये केलंच कशाला असतं. तर अशा परमार्थाबद्दलच्या अनेक आमच्या गैरसमजुती आम्ही अनेक वर्ष जपून ठेवलेल्या असतात. तर ह्या ज्या सगळ्या गैरसमजुती आहेत, जेणे पाषांड भंगे, अशा पाषांड समजुती ज्या वाङ्मयानी भंगून जातात, म्हणजे ज्यांचा निराश होतो, सत्य काय आहे ते कळतं. जेणे सद्बुद्धी लागे, सद्बुद्धी लागते. म्हणजे काय होतं, दासबोधातलीच एक छोटीशी ओवी आहे. खरं तर मी दासबोधा व्यतिरिक्त समर्थ म्हणतोय, पण आता सुरुवातूून 15 मिनिटं झालीत, मी दासबोधा पलीकडे जाऊ शकत नाहीये. माझ्या मर्यादा आहेत असं आपण म्हणून म्हणायला काय आहेच आहे. म्हणजे तर समर्थांनी असं सांगितलंय की जेणे सद्बुद्धी लागे, आपण हे समजावून घेतोय. समर्थांच्या दासबोधामधलं कवित्व लक्षण, दशक 14वा समास 3, हे मात्र लिहिलेलं आहे. उगाच तुम्हाला वाटेल की एवढं पाठांतर आहे या मुलाचं. तर दशक 14व्या समास 3 समर्थांनी कवित्व लक्षण लिहिलंय. म्हणजे काय तर आपल्याला कवी म्हणजे काय तर धीट, पाठ आणि प्रासादिक असं समर्थांनी 3 श्रेणी केल्या. एक धीट म्हणजे कसंही काव्य करतो, आपलं टला ट, फला फ, रला र जुळवायचं आणि तेच लोक अगदी वा वा करून ऐकतात. पाठ म्हणजे कुठलं तरी ऐकलेलं असतं, पाठ थोडंफार केलेलं असतं, मग त्याच्यातच थोडेसे स्वतःचे बदल घालायचे. म्हणे दास म्हणे, आणखीन रामी रामदास, मग तुका म्हणे, असं खाली जोडायचं. याचं सगळ्यात आदर्श उदाहरण तुम्हाला सांगू का, आत्ता होळीलाच जनाबाईंची होळी म्हणून एक सगळ्यांच्या व्हॉट्सअप, आणि ज्येष्ठ तर सगळे वापरतात व्हॉट्सअप. म्हणजे एक वेळ आमच्या पिढीला आता सगळ्यांना कंटाळा येतो म्हणून व्हॉट्सअप बघत नाही, पण आपण सगळे बघत असाल. जनाबाईंची होळी नावाची एक कविता फिरत होती. आता वास्तविक पाहताय ती जनाबाईंनी लिहिलेलीच नाहीये. वाळिंबे नावाच्या एका ते अण्णाव बंधू आहेत बरं का आमचे, बाकी फार नातं काही नाहीये. तर त्या एका गृहस्थानी लिहिलेली ती कविता ती लोकांनी जनाबाईंची कविता म्हणून पाठवली. समर्थांच्या नावाने पण असंच समर्थांची गणपतीची आरती 16-17 कडव्यांची पार काय वाटेल ते घुसवलंय त्याच्यामध्ये. तर असं पाठ म्हणजे थोडंफार संतांच्या याच्यामध्ये रचना बदलायच्या आणि स्वतःचं घुसवून करायचं. तर असं धीट पाठ आणि प्रासादिक हा जो 3रा प्रकार आहे, हा संतांचा वाङ्मय असतं. जसं तुकोबारायांना झालं होतं त्या भामगिरीच्या डोंगरावर, की इतकं साधन झालं, एकनाथी भागवताची पारायणं झाली, ध्यान झालं, आणि मग ती वाणी अनावर झाली, ती ऋतंबरा जागृत झाली, आणि त्याच्यातून त्यांच्या अंतःकरणामधला आत्माराम तो भगवंत बोलू लागला. ते जे वाङ्मय येतं ते प्रासादिक वाङ्मय आणि ते शाश्वत वाङ्मय आहे. तर आपण सांगत होतो की जेणे सद्बुद्धी लागे, समर्थ म्हणतात. कवित्वाचं लक्षण आपण समजून घेतोय. ह्याच्याही आधी आपण समजून घेतोय की समर्थांचं वाङ्मय का अभ्यासायचं. हरदासाची कथा मूळ पदावर आणायला लागते हरदासाला. तर समर्थांचं वाङ्मय का अभ्यासायचं, तर ह्याचं कारण असं आहे की जेणे सद्बुद्धी लागे, जेणे पाषांड भंगे, जेणे विवेक जागे या नाव कवित्व. आणि असं कवित्व समर्थांनी केलंय म्हणून आम्ही समर्थांचं वाङ्मय अभ्यासायचंय. आता मी माझ्या एका मित्राची जी एक गोष्ट सांगत होतो, प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे. समर्थांनी दासबोधात असं म्हटलंय, कोणाचे उणे बोलो नये कोणापाठी. इतकं साधं तत्वज्ञान आहे. समर्थांचं वैशिष्ट्य आहे. उगाच समर्थ फार जड तत्वज्ञान सांगायला जात नाहीत.
त्यातला आशय अत्यंत सखोल आणि चिंतनीय असतो, पण शब्दरचना समर्थांची इतकी सोपी असते आणि उपदेश इतका सोपा असतो. तर त्या मित्रांनी मला त्याची सांगितलेली कथा आहे की फार म्हणाल अगदी सामान्य, माझ्यासारखाच सामान्य, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त मी अतिसामान्य, पण तो सांगत होता की मी समर्थांचं हे कधीतरी वाचलेलं मला ऐकलं होतं की कोणाचे उणे बोलू नये कोणापाठी. आणि कॉर्पोरेट कल्चर आम्हा मुलांना किंवा तुम्ही तुमच्याही मुलांचं ऐकलं असेल की भरपूर राजकारण वगैरे असतं कॉर्पोरेट कल्चरमध्ये. तर म्हणाला काय झालं, आमच्याकडे सतत कोणी ना कोणी एकमेकांबद्दल चाड्या चुगल्या करत असायचं आणि मग प्रत्येकजण ते बॉसला जाऊन सांगायचं आणि मग त्याच्यावरून कंपनीमध्ये म्हणला खूप भांडणं, मग ह्याला काढून टाकलं त्याला काढून टाकलं. आणि एक दिवस माझ्या बॉसनी मला बोलावलं आणि मला म्हणला की तुझ्याबद्दलही माझ्याकडे खूप जणांच्या कागाळ्या आल्या होत्या, माझेही काही तुझ्याबद्दल गैरसमज झाले होते, पण म्हणाले मला तुझी एक गोष्ट आवडली की तू कधीही कोणाबद्दल माझ्यापाशी येऊन बोलला नाहीस. आणि त्यावेळेस त्या मित्राने सांगितलं की माझ्या मनात 10 वेळा यायचं ह्याला जाऊन शिव्या घालाव्यात बॉसपाशी, पण म्हणाला तेव्हा मला समर्थ येऊन सांगायचं जणू डोक्यामध्ये, म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका की लगेच समर्थांचा साक्षात्कार वगैरे असं काही, आम्ही सामान्य मुलं आहोत. पण तो म्हणाला मला ते शब्द कायम ऐकू यायचे, कोणाचे उणे बोलू नये कोणापाठी. बस म्हणला मी एवढंच डोक्यात ठेवलं आणि म्हणून मी खूपदा मनाला आवरलं आणि त्याचं फळ मला मिळालं. म्हणजे जेणे सद्बुद्धी लागे. हळूहळू संत म्हणजे समर्थांच्या दासबोधामध्ये सुद्धा समर्थांनी काय केलं, आता दासबोधाचा विषय थोडा बाजूला ठेवून पण समर्थांनी अन्य काय काय लिहिलेलं आहे त्या विषयाने समजून घेऊयात. तर समर्थांनी काही स्फुट ओव्या लिहिलेल्या आहेत, काही श्लोकशत लिहिलेली आहेत. तर त्या श्लोकशतांमध्ये समर्थांनी पहिल्यांदा संसार सांगितलेला आहे की संसार नेटका कसा करायचा. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी समर्थांनी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत आणि ते सगळे स्वभाव आम्ही आत्मसात करत गेलो. स्वभावातले ते बदल जे आपण त्याला पॅरलल कसं समजून घेता येईल. बिडकर महाराजांचं चरित्र आहे, त्या चरित्राच्या शेवटच्या भागामध्ये लेखकांनी महाराजांचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे की महाराज उपदेश काय करत असत. आणि त्या उपदेशात महाराजांनी असं सांगितलंय की तुम्ही प्रपंचामध्ये तरी निगुतीने प्रपंच करा, मग ती आसक्ती प्रपंचाकडची परमार्थाकडे कशी वळवायची हे सद्गुरू बघतील. तर ती निगुतीने प्रपंच कसा करायचा, तिथे सावधपण कसं ठेवायचं, तिथे विवेक कसा ठेवायचा, हे समर्थांनी त्यांच्या वाङ्मयाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर त्यामुळे समर्थांचं वाङ्मय वाचून आम्हाला सद्बुद्धी लाभते. समर्थांचं वाङ्मय वाचून आमच्या मनातल्या चुकीच्या धारणा दूर होतात आणि समर्थांचं वाङ्मय वाचून आमच्या मनात विवेक जागृत होतो. म्हणून समर्थांचा वाङ्मयाचा अभ्यास आम्ही करायचा. म्हणून 350 वर्षांपूर्वी कुठेतरी जामला मराठवाड्यातल्या एका गावात होऊन गेलेल्या संतांचं देह ठेवलेल्या, वास्तविक पाहता संत कधीच होऊन जात नाहीत, म्हणजे समर्थांनी मृत्यू निरूपण नावाचा समास लिहिलेला आहे आणि त्यात मृत्यूचं भरपूर स्तवन केलेलं आहे. त्यात समर्थ असं म्हणतात की असो ऐसे सकळही गेले. मग कोण कोण गेले, मग महाराजे, चक्रवर्ती, मग कोणी श्रीमंत, मृत्यूनं म्हणे हा भूपती, मृत्यूनं म्हणे अमुक तमुक, सगळं वर्णन समर्थांनी केले. आणि सगळ्यात शेवटी समर्थ असं म्हणतात की असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. तर ज्यांनी आत्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे, ज्यांनी स्वरूप साक्षात्कार करून घेतलेला आहे, अशा व्यक्तीच ह्या लोकात सूक्ष्म रूपाने अथवा स्थूल रूपाने आहेत. आणि ते असल्याची सगळ्यात मोठी प्रचिती म्हणजे हा उत्सव आहे. मला सांगा, आपल्यापैकी किती जणांचे पणजोबा किंवा खापर पणजोबा पितृपक्षात आम्हाला त्यांची नावं तरी आठवतात का हो कधी? आम्हाला लिहून ठेवायला लागतात. किंवा मग पिंड करताना कोणाला तरी लक्ष्मी, गंगा, भागीरथी अशी नावं द्यावी लागते पणजी किंवा खापर पणजीला. आम्हाला परिचयाचे सुद्धा नाही, ज्यांची जीन्स घेऊन आम्ही पुढे जगतोय. पण महाराजांचं आणि आमचं तसं रक्ताचं काय बरं नातं आहे, तरी आजही त्यांचा उत्सव करण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमतो. 1200 वर्षांपूर्वी एका 16-17 वर्षाच्या मुलानी जगाला गीतेचा भावार्थ सांगितला आणि ह्या आपल्या इथे आळंदीपाशी काही वर्षातच समाधी घेतली, अगदी तरुण वयामध्ये. त्या माऊलींच्या दर्शनासाठी आम्ही 5-5 तास रांगेत उभे राहतो.
पण एखाद्या दिवशी पिंडदान करायचं असेल ना आणि जर का गुरुजींना उशीर झाला तर आमची तडफड होते. वास्तविक पाहता हेही चुकीचं आहे. शास्त्रांनुसार पितरांनाही व्यवस्थित त्यांचा दानधर्म पिंडदान वगैरे करणं आवश्यक आहे. सांगायचा उद्देश काय की त्यांचं आम्ही कधी एवढं गुणगान करत नाही, त्यांचं आम्ही चिंतन कधी करत नाही, पण समर्थांचं काय करायचं. कारण जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी आणि असे आत्मज्ञानी झालेले समर्थ आम्हाला जे काही सांगतात ते अत्यंत मोलाचं आहे आणि ते आमच्या फायद्याचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समर्थांनी पुन्हा दासबोध आला, पण क्षमा करा आता. समर्थ म्हणतात धन्य धन्य हा परमार्थ जो साधकाचा निजस्वार्थ. आम्ही इथे महाराजांसाठी येतो, मी महाराजांची सेवा करायला येतो, महाराजांना त्यातून काय मिळते, त्यांची कृपा संपादन करण्यासाठी, म्हणजे माझा स्वार्थ साधण्यासाठी म्हणून इथे आम्ही येतो सगळे. निदान मी तरी येतो. त्याचं स्वार्थाचं स्वरूप वेगळं असेल. कोणाला ते ऐहिकातलं हवं असेल, कोणाला ते पारलौकिकातलं हवं असेल, कोणाला प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन हवं असेल, पण हा निजस्वार्थ आहे साधकाचा. तर तो निजस्वार्थ कसा साधला जाईल, तो ह्या संतांच्या वाङ्मयाचं चिंतन करून साधला जाईल. त्यामुळे समर्थांच्या वाङ्मयाचं चिंतन आपण करायचं आहे. तर समर्थांचं वाङ्मय म्हणजे काय काय लिहिलेलं आहे दासबोधा व्यतिरिक्त समर्थांनी, त्याचा थोडासा आढावा घेऊ आपण आधी. तर समर्थांनी करुणाष्टकं रचलेली आहेत. आता समर्थांच्या वाङ्मयाची एक मजा अशी आहे की मी आधी तुम्हाला ती मजा सांगण्याआधी सांगतो काय काय समर्थांनी लिहिले. करुणाष्टकं लिहिलेली आहेत, रामायण लिहिलेलं आहे, त्यानंतर ओव्या शतकं लिहिलेली आहेत, म्हणजे 100 ओव्यांचं एक एक अशी छोटी छोटी प्रकरणं आहेत. त्यानंतर 21 समासी दासबोध लिहिला आहे. त्यानंतर सप्तशती दासबोध लिहिला आहे, सप्तदशक दासबोध लिहिलेला आहे. आता 21 समासी दासबोध आणि सप्तदशकांचा दासबोध म्हणजे काय, तर काही अभ्यासकांच्या मते समर्थ जेव्हा टाकळीला उपासना करत होते नाशिक जवळ, त्यावेळेस समर्थांनी जो लिहिलेला आहे तो 21 समासी दासबोध. त्याच्यामध्ये शुद्ध परमार्थ निरूपण केलेलं आहे. पण मग झालं असं की तपश्चर्येच्या कालखंडानंतर समर्थांनी जवळपास 14 वर्ष भारत भ्रमण केले आणि त्या 14 वर्षाच्या भारत भ्रमणात समर्थांना असं लक्षात आलं की अरे जयाचे अरत्र धड नाही तयाचं परत्र पुससी काही. म्हणजे ज्यांनी ऐहिकच व्यवस्थित सांभाळलेलं नाहीये, जो नीट उठून कधी स्वतःचा प्रपंच नीट सांभाळत नाहीये, तो परमार्थ काय निगुतीने करणार आहे. त्यामुळे समर्थांनी पुन्हा दासबोधाची रचना केली आहे, भर घातली आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रपंच नेटका करण्यापासून, स्वतःचे स्वगुण दोष दूर करण्यापासून समर्थांनी सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे 21 समासी दासबोध, सप्तदशकी दासबोध, मनाचे श्लोक आहेत. साधारण ह्या वर्षी मागच्या वर्षी जेव्हा इथे प्रवचन सेवा महाराजांनी करून घेतली होती त्यावेळेस मनाच्या श्लोकातील भक्तियोग असा विषय मांडण्याची संधी मिळाली होती. तर तेव्हा त्या दासबोध मनाच्या श्लोकाची जन्मकथा सांगितली होती. ती पुढे ओघाने वेळ राहिला तर सांगेन, पण आत्ता वेळ जाऊ नये म्हणून फक्त उल्लेख करतोय. तर मनाचे श्लोक 20 दशकी ग्रंथराज दासबोध, म्हणजे संपूर्ण 20 दशकांचा जो दासबोध आहे समर्थांचा, 200 समास आहेत त्याच्यामध्ये. तसा तो संपूर्ण ग्रंथराज दासबोध. काही स्फुट प्रकरणं लिहिलेली आहेत समर्थांनी. त्यानंतर प्रासंगिक काही प्रकरणं लिहिली आहेत. मग आज ओघानी शिवजयंती आहे, तर मग शिवाजी महाराजांचं स्तवन करणारं निश्चयाचा महामेरू इतकं सुंदर पत्र, तर असं काही पत्रे आहेत. अशी काही प्रासंगिक स्तवन लिहिलेली आहेत. समर्थ जेव्हा परशुरामाच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा त्या परशुरामालाच प्रार्थना केली आहे की अरे कधी काळी तू जे अत्याचारी होते त्यांचा निपात करून सद्धर्मियांना राज्य दिलंस आणि आता तू कुठे लपून बसलायस, आता तुझा परशु कुठे आहे, तो उगार आणि ह्या म्लेच्छांवरती, या आक्रमकांवरती तो उगारून एतद्देशीयांना, स्वधर्माचरण करणाऱ्यांना तू राज्य दे, अशी प्रार्थना समर्थांनी केली. तर अशी काही स्फुट प्रकरणं समर्थांनी लिहिली आहेत. समर्थांनी पत्र अनेक लिहिलेली आहेत आणि सुदैवाने ती सगळी पत्र उपलब्ध आहेत आणि अत्यंत रसाळ पत्र आहेत. समर्थांनी एकच गद्य स्वरूपात पत्र लिहिलेलं आहे, बाकी सगळी पद्य स्वरूपातली पत्र आहेत. ती सगळी पत्र उपलब्ध आहेत आणि आमचे कुठलेही उत्सव ज्यांच्याशिवाय पूर्ण होत नाहीत अशा अनेक आरत्या समर्थांनी लिहिलेल्या आहेत. आणि हे जे एवढं सांगितलं, या व्यतिरिक्त आणखीन अन्य भरपूर समर्थांनी लेखन केले. पण ते सगळं समजावून घेणं आणि ते आपल्यासमोर मांडणं म्हणजे एका आचमनामध्ये, बरं एखाद्याने अगदी मुभा दिली तर 2-3 आचमन द्विराचम्य करून सुद्धा ते समर्थांचं सगळं वाङ्मय सांगता येणार नाही. त्यामुळे अगदी जी प्रमुख समर्थांची वाङ्मय आहेत त्याचे उल्लेख ह्याच्यामध्ये करतोय.
तर मगाशी मी सांगत होतो ह्या समर्थांच्या वाङ्मयातलं एक वैशिष्ट्य असं की रामायण, समर्थांनी 2 रामायणं लिहिली आहेत. 2 रामायण म्हणजे एक वाल्मिकी रामायणच समर्थांनी स्वहस्ते लिहून काढलेलं आहे. रामेण रामदासेन लिखितमिदं पुस्तकम असं ते त्याच्यात वर्णन आहे. तर ते वाल्मिकी रामायण आजच सकाळी ज्यांनी आत्ता त्या वाल्मिकी रामायणाचं समर्थांनी जे लिहून काढलेलं होतं त्याचा मराठीमध्ये इंग्रजीमध्ये ज्यांनी अनुवाद केला आहे त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्या सांगत होत्या की समर्थांनी वयाच्या 12 ते 14व्या वर्षी ते सगळं लेखन करायला सुरुवात केली. त्यातली बरीच कांड पूर्ण केलेली आहेत लिहून, बरेच सर्ग लिहिलेले आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी स्वतःचे अत्यंत चांगले श्लोक ॲड केलेले आहेत, स्वतःच्या भावना व्यक्त करणारे. काही ठिकाणी थोडेसे पाठभेद आहेत. पण ह्या रामायणाचं असं वैशिष्ट्य आहे की एका व्यक्तीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहिलेलं 350 वर्षापूर्वीचं हे एकमेव असं रामायण आहे. वाल्मिकी रामायणाची प्रत आहे. हे महाराष्ट्राचा मोठा ठेवा आहे पण आम्हाला माहितीच नाही आहे. तर असं वाल्मिकी रामायण समर्थांनी सर्व उतरवून काढलेलं आहे. आणि ह्या वाल्मिकी रामायणावरती समर्थांनी ते कुठल्या कालखंडात लिहिलेले, कुठल्या कालावधीत लिहिले त्याच्या सगळ्या नोंदी केल्यात. पण त्या व्यतिरिक्त समर्थांच्या कुठल्याही वाङ्मयाच्या नोंदी नाही आहेत की त्यांनी नेमक्या कुठल्या कालखंडात त्या केलेल्या आहेत. ते समर्थांचं वाङ्मय आहे हे अभ्यासकांना अगदी नेमकं ओळखता येतं. म्हणजे तुम्ही सुद्धा अभ्यास केल्यावरती लक्षात येईल एखादं समर्थांचं वाङ्मय आणि एखादं कोणीतरी स्वतः केलेली धीट पाठ रचना आणून ठेवली तर सहज बाजूला करता येतं की हे समर्थांचं नाही, समर्थांचं आहे. इतकं समर्थांचं प्रासादिक आहे वाङ्मय. पण त्याचा कालखंड आपल्याला उपलब्ध होत नाहीये. मग समर्थांचं चरित्र अनुभवलं, समर्थांचं चरित्र अभ्यासलं की तो कालखंड लक्षात येतो की नेमकं कुठल्या कालखंडामध्ये समर्थांनी काय लिहिलं असावं. आणि त्या अनुषंगाने अनेक अभ्यासक, आणि मलाही असं वाटतं, मी काय अभ्यासक वगैरे नाही, अगदी सामान्य आहे, मलाही असं वाटतं की करुणाष्टक समर्थांची त्यांच्या साधना कालखंडामध्ये पहिल्यांदा लिहिली गेलेली आहेत. समर्थांचा थोडं ही करुणाष्टक समजून घेण्याआधी आपल्याला त्यांची त्या काळातली मनस्थिती समजून घ्यायला हवी. वयवर्ष 8, मुंज झालेला मुलगा, आई मागं लागली की आता लवकर लग्न कर, आणि म्हणून भोल्यावर उभा आहे तो बाल नारायण, आणि सावधान म्हटल्यावरती भोल्याचा त्याग केला. चुकीचा शब्द खरं वापरला, तो पलायन केलं. पलायन वगैरे नाही, म्हणजे कृती पळण्याची असेल, पण समर्थांनी प्रपंचापासून पलायन केलेलं नाहीये. वास्तविक पाहता त्यांना लग्न करायचं नव्हतं. आम्ही वयाच्या 35, 36, 40व्या वर्षांपर्यंत आमच्या नक्की आयुष्याबद्दलच्या कॉन्सेप्टच क्लिअर नसतात की मला काय करायचं होतं आणि काय करायचं नव्हतं. आम्ही खूपदा म्हणतो अरे मला हे करायचं होतं पण मला लक्षातच नाही आलं. समर्थ हे असे महापुरुष आहेत. समर्थांचं वाङ्मय का वाचायचं? वयाच्या 8व्या वर्षी त्या मुलाला क्लिअरिटी होती की मला काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये. जर का मला प्रपंचामध्ये पडायचं नाहीये तर भोल्यावरून समर्थ निघून गेले तडक. नाही मला प्रपंचामध्ये पडायचं. आईला दिलेलं वचन होतं ना, भोल्यावर उभा राहीन, शब्द पाळला, भोल्यावर उभा राहिले आणि तिथून निघून गेले. बरं, हे सगळ्यांच्या बऱ्याच महापुरुषांच्या बाबतीतले हे प्रसंग आहे. शंकराचार्यांच्या बाबतीत वेगळं काय आहे? ते अजूनही त्या कालाडीला दाखवतात कुंड की तिथे ती मगर आली होती आणि तिने पाय धरला म्हणे आचार्यांचा. आणि मग आता आद्य शंकराचार्यांची कथा आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की पाय धरला त्या मगरीने. शंकराचार्य म्हणत होते, आद्य शंकराचार्य, की मला संन्यास घ्यायचा आहे. आणि हा एकुलता एक मुलगा त्याच्या आईवडिलांना, त्यामुळे त्यांचं म्हणणं की अरे तू प्रपंच कर, एवढ्या नवसा सायासाने झालेला आहे, शंकराची एवढी आराधना केली आहे आणि तू वंश पुढे वाढवणार नाहीस तर काय होईल? त्यामुळे आई संन्यास द्यायला परवानगी देईना. आणि आपल्याकडे असं आहे की जर का गृहस्थाश्रम स्वीकारला असेल तर बायकोची परवानगी लागते. म्हणजे सगळ्यात शेवटी त्या बायकोला नमस्कार करायचा असतो आई म्हणून आणि संन्यास घेतला जातो. आणि जर का त्याला ब्रह्मचर्याश्रमातून थेट संन्यास आश्रमात जायचं असेल तर आईची परवानगी लागते की मला संन्यास घ्यायचा आहे. पण आई परवानगी द्यायलाच तयार नाही. मग शेवटी असं झालं की आई धुणं धुत असताना हा शंकरही तिथे गेला आणि त्या घाटावरती एक मगर आली म्हणेन, तिने शंकराचा पाय धरला. आणि आता हा आईला विनवणी करायला लागला की आई आता माझा अंतकाळच जवळ आलाय, ही मगर मला गिळून टाकेल. आईने भरपूर प्रयत्न केले त्या मगरीला दूर सारायचे, पण ती मगर काही दूर जाईना. मग शेवटी शंकर म्हणाला, आई मला अंतिम समय तरी माझी इच्छा पूर्ण करू दे.
ती म्हणाली आता काय इच्छा आहे? ते म्हणाले संन्यास घेऊ दे. घे म्हणाली, बाबा तुझी इच्छा आहे तर घे संन्यास. आचार्यांनी संन्यास घेतो म्हटलं, त्या मगरीने पाय सोडला. झालं, तिचाही उद्धार झाला. शंकराचार्य बाहेर आले आणि संन्यास घेतला. तर त्यामुळे ह्या महापुरुषांना कधी कधी असे काही कठोर निर्णय आपल्या आईवडिलांबद्दल घ्यावे लागतात. तसाच तो समर्थांनी घेतलेला निर्णय आहे की त्यांना माहिती होतं मला रामरायाच्या शिवाय दुसरं काहीच नकोय, आणि म्हणून समर्थ निघाले भोल्यावरून, थेट नाशिकला गेले. तिथे रामरायाचं दर्शन घेतलं आणि तिथे तपश्चर्या सुरू केलेली आहे. पुरश्चरण सुरू केलं आहे, गायत्रीचं पुरश्चरण, आणि रामनामाचा जप सुरू केलेला आहे. तर त्यांची दिनचर्या समजून घेऊयात अशासाठी की समर्थांचं वाङ्मय म्हणजे त्यांचं हृदगत आहे. ते असं कधीतरी कुठेतरी बसलेत, कुठल्या तरी मग एखाद्या पिक्चरचं गाणं लिहायला जायचंय आणि मग त्यासाठी समर्थांना कुठल्या तरी डायरेक्टरनी एखादा बंगला बुक करून दिलाय महाबळेश्वरमधला, आणि मग निवांत समोर ते सगळे खंड दिसतात, तो सह्याद्री दिसतोय, आणि मग बसून लिहिलेलं समर्थांचं वाङ्मय नाहीये. त्यांचं हृदगत आहे, आणि किंबहुना समर्थांचं संपूर्ण जीवनचरित्र त्यांच्या वाङ्मयातून उलगडत जातं. तर असा तो भोल्यावरून निघालेला, अंगावरची हळदही न वाळलेला नारायण त्या नाशकामध्ये येतो, आणि त्या नाशकामध्ये येऊन तिथे रामरायाचं दर्शन घेतो, आणि तिथून 13-14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टाकळीच्या ठिकाणी जातो आणि कंबरभर पाण्यामध्ये पुरश्चरण करतो, गायत्री पुरश्चरण करतो. ते दिवस सूर्य माथ्यावर येईपर्यंत पुरश्चरण सुरू असे. सूर्य माथ्यावर आल्यानंतर त्या नदीतून बाहेर यावं, गावात जावं आणि भिक्षा मागावी. ती भिक्षा मागून ती घेऊन यावी. त्यातले सगळे जे रस असतात ना, तिखट, गोड, आंबट, खारट, तुरट, जे हवे असतात आपल्याला, ज्याच्यासाठी खरं आपण जेवतो, ते सगळे रस दूर व्हावेत म्हणून ती भिक्षा अनेक वेळा त्या पाण्यामध्ये नदीच्या बुडवत असत. एका फडक्यात घट्ट बांधून ती भिक्षा लोंबकाळून ठेवत असत आणि त्यांचा दिनक्रम करत. आणि मग ती भिक्षा झाली, ते सगळे अन्नरस त्यातले गेले, तिखट, गोड, कडू, की ते जे काही उरलेलं बेचव असे ना, ते सगळं समर्थ खात असत. उरलेला वेळ दुपारचा लेखन करत असत. हे तेच समर्थ आहेत जे आपल्याला कायम सांगतात, दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. मग आधी केले मग सांगितले, समर्थांचंच हे स्वतःचं वर्णन आहे की आधी ते स्वतः करतात आणि मग सांगतात. तर त्यामुळे काहीतरी लेखन करत राहायचं, काहीतरी वाचन करायचं. आणि मग दुपारच्या काळात, आज आपल्या पुण्यामध्ये जसे गल्लोगल्ली हॉटेल झालीत ना, आणि आपण गल्लोगल्ली हॉटेलमध्ये जाऊन आपल्या जिभेची तृषा शमवत असतो ना, बुभुक्षू झालेलो असतो ना, तसं त्या काळामध्ये नाशकामध्ये अनेक ठिकाणी अनेक ऋषीमुनींचे मठ होते. ऋषीमुनींचे नाही, संत सज्जनांचे. आणि त्या मठांमध्ये शास्त्रचर्चा चालत असे. तर हा बालनारायण तिथे त्या मठांमध्ये जाऊन बसत असे. मागे तरी उगाच कुठेतरी जाऊन बसावं, कोणाच्याही नजरेस न पडावं, आणि चाललेली शास्त्रचर्चा ऐकत राहावी, त्याचं चिंतन करावं. पुन्हा आपल्या त्या टाकळीच्या गुहेत आल्यावरती एक गुहा तिथे समर्थांच्या अजूनही त्या मठाजवळ दाखवली जाते. तिथे येऊन बसावं, एखादा मिळमिळता दिवा लावावा, मिळाला तर तेल, मिळालं तर ते, नाही तर तेही नाही. कधी चांदण्याच्या प्रकाशात थोडं काही लिहिता आलं तर ते लिखाण करून ठेवावं, टिपण करून ठेवावं. असा समर्थांचा तो दिनक्रम होता. आणि मग त्या दिनक्रमामध्ये समर्थांना आलेले अनुभव आहेत ते समर्थांनी करुणाष्टकात मांडलेले आहेत. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दीनदयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण क्षीण होतो धावरे धावा आता. ती साधकाची अंतरस्थिती आहे. ती प्रार्थना जरी रामाला असेल तरी कुठल्याही पंथातल्या कुठल्याही साधकाला त्याच्या साधकावस्थेमध्ये त्याच्या मनाची स्थिती काय होत असेल याचा आरसा बघायचा असेल तर त्यांनी करुणाष्टक उघडून पाहावीत. समर्थ म्हणतात, सकळ जनभवाचे आखिले वैभवाचे, जीवलग मग कैचे चालते हेची साचे, विलग विषम काळी सांडिती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी, देईना पूर्वीना कोणी उगेची जन हासती. काय सगळेजण सरसकट सहज भिक्षा घालत होते असं नाहीये. संतांना त्यांनी देह ठेवल्यानंतर आम्ही पूजन करायला लागतो. हयातीत संतान इतका कोणालाच त्रास आपण लोक देत नाही. सतत शंका घेत असतो त्यांच्याबद्दल. मग कोणीतरी एखाद्याने म्हणावं, एवढं तरुण वय आहे, प्रपंच सोडून कशाला आलास, कुठलं गाव. कोणीतरी म्हणावं, हे काय वय असतं का परमार्थ करायचं, आत्ता घरी जा.
कोणीतरी भिक्षा म्हणून काहीतरी शिळपाकं घालावं, कोणीतरी भिक्षेच्या नावाखाली काहीतरी उलटं बोलावं, हे सगळं समर्थांनी सहन केलेलं आहे. असं आहे, आम्हाला एखाद्या दिवशी संध्याकाळचं जेवण वेळेत मिळालं नाही तर आमची चिडचिड होते. समर्थांचे कित्येक दिवस असे गेले असणार आहेत की कोणी भिक्षाच घातली नाहीये. अशाही परिस्थितीत समर्थ काय प्रार्थना करता आहेत. समर्थ, किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे क्षीण होईल त्याला, दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाचे निहे सर्व काया निवाली. कोण होतं समर्थांचा तिकडे जवळचा नाशिकमध्ये? एकटा रामराया होता. म्हणजे समर्थांना मी म्हटलं ना, जे समर्थांचं एकमेव गद्यपत्र आहे, तर त्या गद्यपत्रामध्ये समर्थांचं एक अनुष्ठान एकांनी पूर्ण केलं म्हणून ते पत्र आहे. तर त्या पत्रामध्ये समर्थ असं म्हणतात की मज रघुनाथ जी वेगळे जीवलग कोणी नाही. म्हणजे मला प्रभू श्री रामचंद्र सोडून कोणीही जीवलग नाहीये, आणि तुम्ही माझ्यासाठी जर कष्ट घेतले तर त्याचा स्वाभिमान रघुनाथजी घेतील, कारण तो माझा जीवलग सखा आहे, असा त्याचा आशय आहे त्या पत्राचा. इथे सांगायचा मुद्दा असा की कोण होतं समर्थांचा जीवलग, तर तो श्री राम होता, आणि त्याला समर्थ हे सगळं सांगत होते. ही करुणाष्टक म्हणजे समर्थांचा रामरायाशी असलेला संवाद आहे, आणि त्यात ते त्याला म्हणतात, नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही, नसे प्रेम हे राम विश्राम नाही, असा दीन अज्ञान मी दास तुझा, समर्थाजनी घेतला भार माझा. ते समर्थ म्हणतात बरं का, म्हणजे आम्हाला भक्त म्हणून घेणं कितपत धाडसाचं आहे बघा. समर्थांसारखा सर्वस्वाचा त्याग केलेला महापुरुष काय म्हणतोय, नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही, हे समर्थांनी म्हणावं बरं का. आणि वर रामरायाला समर्थ म्हणतात. हा रामाचा आणि समर्थांचा संवाद का आहे? समर्थ त्याला म्हणतात रामाला, दिनाचे उणे दिसता लाज कोणा, दीनच आहे मी, माझं उणं दिसलं तर कोणाला काय त्याची लाज कशाला बाळगून घेऊ. तुझा दास दिसे सदा दैन्यवाणा, मी तुझा दास आहे, मला नव्हे तुला बोल लागेल, कारण मी रामदास आहे, रामाचा दास आहे. म्हणजे आपल्या दासाचं उणं दिसलं तर बोल कोणाला लागेल. आम्ही सुद्धा आई वडील मुलाला म्हणतात अरे शहाण्यासारखा वागलाय, तर लोक मला नावं ठेवतील. पालकत्व असतं ना आपल्याकडे, तसं माझं पालकत्व म्हणाले तुझ्याकडे रामराया. दिनाचे उणे दिसता लाज कोणा, जगी दास दिसे तुझा दैन्यवाणा, श्री स्वामी तू राम पूर्ण प्रतापी, तुझा दास पाहे सदा शीघ्र कोपी. समर्थ म्हणतात. कुठला कोप येत असेल बरं समर्थांना? सतत टोचून बोलणारा समाज, साधनेची अत्याधिक अवस्था आंतरिक स्थिती न समजावून घेता समर्थांची हेळसांड करणारा समाज, त्या समाजाबद्दलचं हे प्रतिबिंब त्यांच्या वाङ्मयात उमटलंय. पण त्यांनी समाजाला नावं ठेवलेली नाहीयेत, ते टोचून बोलतायत म्हटलेले नाहीयेत. काय म्हणतायत? तुझा दास दिसे सदा शीघ्र कोपी. अरे ते बोलतायत तर बोलू दे, पण मला का कोप येतोय? तृण नाही तेथे दावाग्नी पडून उपयोग नाही, तुकोबाराय म्हणतात. तसं इथेच तृण नको, इथेच माझ्या मनाला शांतता दे, लोकांना काय बोलायचं ते बोलू दे. ही प्रार्थना, ही करुणपणे केलेली प्रार्थना समर्थांनी आहे. आम्ही गडावरती नित्य ही करुणाष्टकं म्हणतो, आणि ती संध्याकाळची साधारण ही 6चीच वेळ असते. ती कातर वेळ म्हणतात त्याला. त्या कातर वेळी समोर रामराया आहे, समर्थांची समाधी आहे, आणि त्या समाधीमध्ये त्या एका संथ लयीमध्ये ती करुणाष्टकं जेव्हा सुरू होतात, आणि आपण जर संवेदनशील असू तर डोळ्यातून पाणी आलं नाही तर लिहून द्या. हे समर्थांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. मगाशी मी म्हटलं ना की का समर्थांचं वाङ्मय अभ्यासायचंय? आत्मज्ञानी सत्पुरुषाचं लक्षण असतं. तसं जी काही रचना असते ती प्रासादिक असते. मी असं लिहून देतो, मी तुम्हाला माझ्या काही 4 कविता लिहून देतो, मी कशाला, तुम्हीच लिहा आणि बसा रामासमोर, महाराजांसमोर, आणि म्हणा डोळ्यातून पाणी येत आहे का? ती तितकीशी तादात्म्यता पावलं जात आहे का? ते नाही शक्य. त्याच्यासाठी संत वाङ्मयाचा आधार असतो. म्हणून संतांनी लिहिलेलं वाङ्मय आम्ही वाचायचं असतं, अभ्यासायचं असतं. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, भरपूर मोठी करुणाष्टक आहेत बरं का, पण म्हणजे खरं तर पूर्ण 2-2.5 तास करुणाष्टकावरच जाईल, इतकं सुंदर रचना आहे समर्थांची, आणि सगळी साधकाची अंतरस्थिती समर्थांनी त्यात उलगडून सांगितलेली आहे. पण अगदी मी थोडक्या काही त्यातले श्लोक निवडून आणलेले आहेत, कारण की वेळेचा फार मर्यादा आपल्याला असते. त्यात समर्थ म्हणतात, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते, काये करू रे क्रिया घडेना, तुझवीण रामा मजकंठवेना.
काय होतंय तर म्हणतात की म्हणे त्या तिथे मठांमध्ये मंदिरांमध्ये जेव्हा जाऊन मी प्रवचन ऐकतो, श्रवण ऐकतो, कीर्तन ऐकतो, तेव्हा सतत तुझं अखंड ध्यान लागतं. पण तिथून बाहेर पडलो की स्थळत्याग होता सवेची जाते आणि काये करू रे क्रिया घडेना. आणि ते जे ऐकतोय तशी क्रिया अजून घडत नाहीये रे. तुझं वीण रामा मजकंठ वेना. आता हे समर्थांनी म्हणणं मला तर खरं कायम असं वाटतं, म्हणजे अगदी माझा अंतरंग सांगू, समर्थांना असं म्हणजे त्रास तर नक्कीच समाजाने दिलेला असणार त्या काळामध्ये. पण हे समर्थांनी तुमच्या आमच्यासाठीच अधिक लिहिलं असावं असं मला कायम वैयक्तिकपणे वाटतं. कारण एवढ्या महापुरुषाला, ज्याला वयाच्या 8व्या-9व्या वर्षी साक्षात रामरायांनी येऊन अनुग्रह द्यावा, तर हे सगळं याचं अजून एक कारण असतं. म्हणजे मध्यंतरी एका आमच्या मित्रांच्या चर्चांमध्ये असं झालं होतं की मग असं असेल तर समर्थ का म्हणत असतील की निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते, मग खरंच त्यांची जात असेल का सद्वृत्ती? तर बरेचदा काय होतं, संत जे असतात ना ते स्वतःकडे कायम कमीपणा घेतात. संतांचं हे लक्षण असतं. म्हणून संत स्वतःला दास म्हणून घेतात, भगवंताचे दासानुदास म्हणून घेतात. सगळ्यात हीन दीन सेवा असेल ती करतात, कारण अहंकाराचा त्यांना जरासाही लेश सहन होत नाही. तर त्या विनम्रतेतून आलेली ही करुणाष्टकं आहेत, पण ती तुमच्या आमच्यासाठी अत्यंत उपकारक ठरलेली आहेत. आणि समर्थांचा अंतरंग काय असेल, मला ते एका करुणाष्टकातल्या एका श्लोकात फार सुंदर मिळालेलं आहे. एका अष्टकामध्ये समर्थ म्हणतात, मनी वासना भक्ती तुशी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी, वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेची आता. म्हणजे रामराया मनात वासना काय आहे? समर्थ म्हणतात की वासना असेलच ना तर असू दे. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणाले, मना वासना वासुदेवी वसो दे. वासना आहेच आहे ना तर असू दे, पण ती वासुदेवी वसो दे. म्हणजे भगवंताच्या प्रति तुझ्या मनातल्या इच्छा आकांक्षा असून देत. ते म्हणतात की मनी वासना भक्ती तुशी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी, वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेच आता. अशी करुणाष्टक समर्थांनी त्यांच्या उपासना कालखंडात लिहिलेली आहेत. त्याच कालखंडामध्ये समर्थांनी रामायण लिहिलेलं आहे. मगाशी ज्याचा आपण उल्लेख केला की संपूर्ण वाल्मिकी रामायण समर्थांनी स्वहस्ते लिहून काढलेलं आहे. आणि जिथे तिथे योग्य ठिकाणी त्यांनी अजून काही भरही श्लोकांची घातलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त समर्थांनी भुजंग प्रयात ह्या वृत्तामध्ये, म्हणजे आपण मनाचे श्लोक जे म्हणतो ना, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, हा जो भुजंग प्रयात हे जे वृत्त आहे, ह्या वृत्तामध्ये समर्थांनी सुंदरकांड आणि युद्धकांड अशा 2 कांडांवरती जवळपास 1400 श्लोक लिहिलेले आहेत. आता ह्याचं कारण असं आहे की समर्थांचं जर का आपण प्रकृती पाहिली तर ते मारुतीचे अंश म्हटलेले आहे. त्यामुळे समर्थांची प्रकृती अशी दुर्जनांचा निपात करावा, सज्जनांचं संरक्षण करावं. समर्थांना ती दीनता लीनता अजिबात आवडत नाही. ह्याचं काय समर्थ स्वतः म्हणतात, उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकोनी द्यावे. समर्थांचं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कारण युवा पिढीने किंवा आपण सर्वांनीच कोणत्याही वयामध्ये समर्थांचं वाङ्मय वाचायचं आणखीन एक कारण म्हणजे समर्थ स्फुरण देतात. हे असं रडकं, खंतावलेलं, आयुष्याला कंटाळलेलं, आता काय आयुष्यात उरलंय अशी वासना, अशी इच्छा, अशी मनामध्ये स्पर्श होणारी एखादी भावना समर्थांना सहन होत नाही. खडबडून जागा करतात समर्थ त्याला. आणि त्याचं प्रतिबिंब रामायणामध्ये कुठल्या ह्याच्यात आहे तर ते सुंदरकांडामध्ये आणि युद्धकांडामध्ये आहे. त्यामुळे सुंदरकांडाचे 100 श्लोक आणि युद्धकांडाचे 1300 श्लोक समर्थांनी लिहून काढलेले आहेत. आणि या 1300 श्लोकांमधले काही निवडक श्लोक मी आणलेत बरं का, कारण एवढे सगळे श्लोक आपल्याला इथे वाचता येणार नाहीत, घेता येणार नाहीत आणि माझी क्षमता तेवढी नाही आहे. तर त्यामुळे त्यातले समर्थांचा अंतरंग उलगडणारे, म्हणजे समर्थांचं साहित्य उलगडून पाहायचं म्हणजे खरं तर त्यांचं अंतरंग उलगडून पाहायचे आणि त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायचे. चिंतने तद्रूपता असं आपल्याकडे म्हटलं गेलं. तर त्यामुळे असं समर्थांचं चिंतन करायचं की तद्रूप आम्ही होऊन जाऊ. तर त्यामध्ये वाङ्मयीन म्हणजे जे साहित्यिक वगैरे आहेत त्यांच्या लेखी त्यातलं साहित्य म्हणजे जो रस असतो, रसनिर्मिती, मग करुण, शृंगार, हास्य, भक्ती वगैरे जे काही रस आहेत, ती रसनिर्मिती समर्थांची किती सुंदर आहे. माझ्यासारख्या अत्यंत त्या बाबतीत ढ असणाऱ्या माणसाला फक्त भक्तिरस कळतो. तर त्यात समर्थांनी
त्या रामायणाचं महत्त्व काय वर्णन केलंय बरं का. समर्थ म्हणतात, कथा शंकराची, कथा कार्तिकाची, कथा चंडिकेची, कथा मोरयाची, कथा व्यंकटीची, कथा विठ्ठलाची, कथा मल्लयाची, कथा भैरवाची, कथा नृसिंहाची, कथा वामनाची, कथा भार्गवाची, कथा कौरवा पांडवा माधवांची, कथा देव इंद्रादी ब्रह्मादिकाची, समस्तांमध्ये श्रेष्ठ या राघवाची. काय कथा? जेणे फेडिला पांग ब्रह्मादिकांचा, ब्रह्मादिकांना न आटोपणारा रावण ज्याने आपल्या धनुष्याने निपात केला, जेणे फेडिला पांग ब्रह्मादिकांचा, बळे तोडिला बंध त्या त्रिदशांचा, म्हणून कथा थोरया राघवाची. आणि अजून पुढे समर्थ म्हणतात, जनी ऐकता शांत होते भवाची. म्हणजे ते ऐकून फळ काय मिळतं? शांत होते म्हणतात. आपण म्हणतो ना, एखाद्या ग्रहाची शांत करावी लागते, तसा भव म्हणजे हा भवमय संसार जो आहे ना, त्याचीच शांत होऊन जाते समर्थ म्हणतात. म्हणजे थेट परमार्थाची गोडी लागते. तर त्यामुळे अशी ती भगवंताची कथा, अशी त्या रामरायाची कथा थोर आहे, असं समर्थांनी त्या रामकथेचं वर्णन केलंय. तर त्यातल्या एक प्रसंगाचं फक्त मी वर्णन इथे आपल्याला सांगतो. तो प्रसंग असा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मणाला रावण युद्ध सुरू होतं आणि त्यामध्ये लक्ष्मणाला बाण लागला आणि लक्ष्मण मूर्छित होऊन पडलेले आहेत. आणि मग ते काही औषधी आणायला सांगितलेली आहेत आणि ती द्रोणागिरी पर्वतावरून ती औषधी आणायची आहे. मग आता ती एवढ्या दुरून आणणार कोण? आणि मग त्या कोण आणणार? तर मग मारुतीराया त्यांना, त्या सगळ्या वानर सेनेला दिसले आणि मग त्या मारुतीरायांनी त्या द्रोणागिरी तो उचलून आणला सगळा, असं ते सगळं वर्णन आपण ऐकलेले. तर मारुतीराय जेव्हा द्रोणागिरी घेऊन रामरायाकडे आले, त्यावेळेस रामाची मारुतीरायाबद्दल भावना काय होती ही समर्थांनी वर्णन केली आहे. समर्थ म्हणतात की रामाला कसं वाटलं असेल जेव्हा मारुती तो द्रोणागिरी घेऊन आला. तर सखा जीवीचा तो असे दूरी देसी, सखा जीवीचा तो असे दूरी देसी, सदा लागले चित्त हे त्याज पासी, पुढे पाहता तो अकस्मात आला, तया सारखे वाटले राघवाला. म्हणजे एखादा खूप जिवलग सखा आहे, जिवलग मित्र मैत्रीण आपले आहेत आणि तो दूरदेशी आहे आणि त्याचंच मनात चिंतन सुरू आहे आणि अकस्मात तो आलाय आणि तो आल्यानंतर जसा आनंद होतो तसा आनंद रामरायाला मारुतीराय जेव्हा द्रोणागिरी घेऊन आले तेव्हा झालं, असं समर्थ म्हणतात. आता मारुतीला रामरायाकडे बघून कसं वाटलं असेल, हे का पाहायचंय? म्हणजे ह्याच्यात काय वेगळेपण काय आहे? रामायणासारखंच रामायण आहे, मग हे का पाहायचं? आम्ही रामायण जे ऐकतो आणि संत रामायण जे ऐकतात त्यात फरक काय असतो? ते त्याच्याशी एकरूप झालेले असतात, ते त्याच्याशी तादात्म्य पावलेले असतात. ते तादात्म्य कसं असतं? म्हणजे मी मारुतीरायांनी पुढे समर्थांना मारुतीला राम दिसल्यावर कसं झालं ह्याचं वर्णन सांगण्याआधी हे संत रामचरित्रात तल्लीन कसे झालेले असतात याचं वर्णन फक्त एक सांगतोय. कथा समर्थांच्या चरित्रात आलेली आहे. ती कथा अशी आहे की सज्जनगडावर आपल्यापैकी बरेच जण गेले असतील. शेजघर आहे समर्थांचं, म्हणजे तो जो वाडा होता त्या किल्लेदाराचा, तर ते शेजघर समर्थांना त्यांनी करून दिलं होतं त्याच्या बाजूला. तर त्या शेजघरात समर्थ पहुडलेले आहेत आणि कल्याण स्वामी, रात्रीची वेळ आहे, समई तेवतीये आणि समर्थांच्या चेहऱ्यावरती त्या समईचा थोडासा प्रकाश आहे आणि त्यांच्या पायाशी कल्याण स्वामी महाराज त्यांचे पाय दाबत बसलेले आहेत आणि समर्थांचे डोळे मिटलेले आहेत आणि कल्याण स्वामी एकटक समर्थांच्या चेहऱ्याकडे बघतायत. काय म्हणजे याच्यात वेगळेपण काय? वेगळेपण असं आहे, कल्पना करा की प्रत्यक्ष आत्ता बिडकर महाराज समोर आहेत आणि महाराजांचे पाय आपण दाबताय. मला सांगा, जगाच्या पाठीवर कुठेही काय चाललं असेल तरी आम्ही कोणाच्या चेहऱ्याकडे बघत राहू? फक्त महाराजांकडे अनुसंधान ठेवू. आणि असं जर आमच्या ज्याने झालं नाही तर आमच्या इतके करंट आहे आम्हीच. साक्षात आपले सद्गुरू समोर असताना अन्यत्र कुठे पाहायचं? तसे कल्याण महाराज समर्थांचे पाय दाबतात आणि समर्थांचा तो, कल्याण स्वामींचं एवढं भाग्य. माझ्या मोबाईलमध्ये समर्थांचा तो शेजघरातला फोटो आहे, आपल्याला दाखवेन नंतर, किंवा आपणही कधी तो पहा शेजघरात. समर्थांचं मेरू स्वामींनी काढलेलं चित्र आहे, शेजघरामध्ये अजूनही ठेवलेलं आहे. ते चित्र जरी एकटक पाहत राहिलं ना तरी मनाला इतकं शांत वाटतं
इतकं त्या संतांचं चैतन्य असतं. तर असे ते समर्थ पहुडलेले आहेत. कल्याण स्वामी त्यांचं पादसंवाहन करतायत आणि अचानक कल्याण स्वामी उठले. पाय दाबणं हळूच थांबलं आणि कल्याण स्वामींची झोळी, भली मोठी झोळी असायची बरं का. म्हणजे आपल्याला झोळी म्हणजे कल्पना काय, की त्या झोळीमध्ये थोडे पैसे असतील, काही साहित्य असेल. आमच्या कल्याण स्वामींची झोळीच वेगळी होती. त्याच्यामध्ये पाटी असायची. पाटी म्हणजे तो पाट असतो ना पूर्वी. कागद असायचे, कात्री असायची, बोरू असायचा, दौत असायची किंवा ते जी इंक आमच्या आजच्या शाई ती असायची सगळी. कशासाठी हे? तर समर्थांचं म्हणजे समर्थ जोपर्यंत कल्याण स्वामींची भेट झाली आहे समर्थांना, त्याच्या आधीपर्यंत समर्थ दिसामाजी काहीतरी ते लिहावे ते लिहित असतच. पण जसजसं संतांच्या बाबतीत, आपणही महाराजांच्या बाबतीत कधी वाचलं असेल चरित्रामध्ये, ते संत एकदा त्या भावावस्थेत गेले की त्यांना ते बंधन राहत नाही किंवा तेवढी धारणा राहत नाही ते लिहावं, उतरवून काढावं वगैरे. असे समर्थ अनेकदा भावावस्थेत जात आणि त्यातून त्यांना तेव्हा जे स्फुरत असे ते सगळं कोण लिहून घेत असे? ते कल्याण स्वामी महाराज लिहित असत. कल्याण स्वामींचं वर्णन असं केलंय की समर्थांचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे. समर्थांना जे काही त्या भावावस्थेत स्फुरण होत असे ते सगळं कल्याण स्वामींमुळे मिळालेलं आहे. म्हणजे खरं तर आज हे सगळं सांगत असताना ती तर खरी माझ्याकडूनही चूक झाली. जितक्या आत्मीयतेने समर्थांचं स्मरण झालं तितक्याच आत्मीयतेने कल्याण महाराजांचं स्मरण व्हायला होतं. त्या महापुरुषाने हे लिहून घेतलं नसतं तर तुम्हा आम्हाला हे काही मिळालं नसतं. एका महापुरुषाचं ते अत्यंत अलौकिक चिंतन, ते महापुरुष, ते रामराय, तो महारुद्र हनुमंत यांच्या पुढचंच मर्यादित राहिलं असतं. ते कल्याण स्वामी महाराजांमुळे आपल्याला मिळालेलं आहे. तर आपण कल्याण स्वामींची झोळी ह्या विषयावरून फिरून आलो. तर ते कल्याण स्वामी पटकन उठले आणि उठून त्यांनी झोळी घेतली. झोळीतून ते जे लाकूड होतं ते लाकूड काढलं, कागद हाताशी घेतला आणि ती बोरू तयार ठेवला आणि समर्थांनी किंचित डोळे अर्धोन्मिलित केले आणि म्हणाले, कल्याणा लिही. आणि हा प्रसंग ज्या चरित्रात आलेला आहे त्याच्यात असं म्हटलंय की समर्थांच्या चेहऱ्यावरचे भाव किंचित बदललेले कल्याण स्वामींनी पाहिले आणि त्यांना लक्षात आलं की समर्थांना काहीतरी स्फुरतंय. आणि इतकंच नव्हे तर चरित्रकार असं लिहितात की समर्थ त्यावेळेस युद्धकांडाचं चिंतन करत होते हे त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावावरून कल्याण महाराजांनी ओळखलेलं आहे. इतकं सद्गुरूंशी तादात्म्य असेल तर मग कल्याण स्वामींसारखं समर्थांनी जसं कल्याण स्वामींना म्हणाले, माझे स्वामी पण मी तुला दिले. मागच्या वर्षी जिथे कल्याण महाराजांचं आख्यान लावलं होतं त्याच्यामध्ये ती कथा आली होती, तर तिची पुनरुक्ती करत नाही. पण ते स्वामी पण म्हणजे माझं सर्वस्व तुला दिले, आता मी रिता झालो, असं कल्याण स्वामींना समर्थ एके ठिकाणी म्हटलेले. तर असे कल्याण स्वामींनी त्या समर्थांचं केवळ चर्या पाहून ओळखलं की आता यांना स्फुरण होणार आहे आणि ते आपल्याला लिहून घ्यायचंय. आणि ते स्फुरण कुठलं होणार आहे तर ते युद्धकांडाचं चिंतन चालू आहे हेही समर्थांच्या त्या चेहऱ्याच्या चर्ये म्हणजे त्या भावावरून ओळखलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही आम्ही जे ग्रंथ वाचतो, जे भागवत ऐकतो, रामायण ऐकतो, ते ऐकत असताना घरामध्ये दूध सुनेनी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवलं असेल की नाही, किंवा आमच्या मुलांनी माझ्या पेन्शनसाठी ते झेरॉक्स दिली होती ती बँकेत भरली असेल की नाही, नाहीतर इथून जाता जाता जाऊ आणि देऊन येऊ. ह्या सगळ्या विवंचनांमध्ये त्या कथा ऐकणं, प्रवचन ऐकणं, कीर्तन ऐकणं फरक असतो. आणि हे संत तादात्म्य पाहून त्या कथा, कीर्तन, प्रवचन ऐकतात हे ऐकणं वेगळं असतं. आणि त्यामुळे त्या कथांचं त्यांनी केलेलं रसग्रहण आपण समजून घेण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. तो आनंद ह्या समर्थांनी लिहिलेल्या रामायणामध्ये म्हणून ते समजून घ्यायचंय. आपण पाहत होतो की रामरायाला मारुतीला येताना पाहून काय वाटलं हे समर्थांनी सांगितलंय. आता मारुतीला रामाला पाहिल्यावर काय वाटलं समर्थ म्हणतात, कपीने कसे पाहिले राघवासी. त्या मारुतीने रामाला कसं पाहिलंय तो द्रोणागिरी घेऊन येताना, तर पुढे देखिले लोभियाने धनासी, म्हणजे मला हवंय असं जे लोभी माणसाला धनाबद्दल वाटतं ना, तसं ह्या रामापाशीच सर्वस्व असावं आणि हा माझं सर्वस्व, हेच माझं धन आहे, अशा दृष्टीने त्या मारुतीने रामरायाला पाहिलेलं आहे. तया बाळके लक्षिले जन्ननीला, किंवा एखादं लहान मूल असतं अगदी जरा रांगू लागलेलं असतं, आई जरा वेळ दृष्टी आडू झाली की ते थरथराट करतं आणि जरा आई पाहिल्यावर त्याच्या डोळ्यामध्ये जो आनंद असतो
तसा आनंद म्हणाले मारुतीच्या डोळ्यात रामाला पाहिल्यावर होता, तया सारिखे वाटले मारुतीला. तसं त्या मारुतीनी रामरायाला पाहिले. आपण प्रसंग ऐकतोय, त्या लक्ष्मण मूर्छित होऊन पडलेला आहे आणि मारुती तो द्रोणागिरी घेऊन आलेला आहे. समर्थांनी केलेली ही वर्णनं फक्त आपण अगदी त्रोटक वर्णन आहे, तर ते मूळ रामायण जे आहे समर्थांनी लिहिलेलं आपण आवर्जून वाचा. ते आपल्याला काही पुस्तकं सांगतो. समग्र समर्थ म्हणून पुस्तक आहे, समर्थ हृदय म्हणून पुस्तक आहे. सर्वात प्रथम शंकर श्रीकृष्ण देव नावाचे, म्हणजे आम्ही संप्रदायामध्ये आदराने असं म्हणतो की समर्थांचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे. आणि माझा एक मित्र आहे कल्याण स्वामींच्या परंपरेतलाच, तो म्हणतो देव तो छापीत असे. म्हणजे जसं समर्थांचं वाङ्मय कल्याण महाराजांमुळे आपल्याला मिळालं ना, तसं नंतरच्या काळात शंकर श्रीकृष्ण देव नावाचे एक सद्गृहस्थ होते. ह्या देवांनी संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. समर्थांचे सगळे मठ ते फिरलेले आहेत आणि त्या मठांमधून ती सगळी साहित्य, ते सगळं वाङ्मय ते घेऊन आलेले आहेत, एकत्र केलेले आहे. काही मठांनी त्यांचं वाङ्मय दिलं नाही, त्या मठाच्या परंपरा आहेत. म्हणजे दास विश्राम धाम नावाचा समर्थांचा एक चरित्र ग्रंथ आहे, आत्माराम महाराजांनी लिहिलेला. तर तो आत्माराम महाराजांनी लिहिलेला दास विश्राम धाम नावाच्या ग्रंथाचं असं होतं की तो त्या मठाच्या पासून त्या गावाच्या वेशीबाहेर कोणी नेऊ गेलं तर त्याची दृष्टीच जात होती. असा अनुभव त्या देवांनी त्यांच्या त्या दासविश्राम धामच्या प्रस्तावनेत लिहिलाय. त्यामुळं तो ग्रंथ तिथे बसून नकल करणं आवश्यक होतं, म्हणजे उतरवून काढायचा. तर असे अनेक ठिकाणी अनेक ग्रंथ देवांनी सगळे एकत्र केलेत आणि ते सगळे ग्रंथ त्यांनी धुळ्याला आणून ठेवलेत. तर त्या देवांनी समर्थांचं त्रिकांडात्मक चरित्र लिहिलंय. एक समर्थ अवतार म्हणजे समर्थांचे उपलब्ध चरित्रावरून समर्थांचा जीवनक्रम, एक समर्थ हृदय ज्याचा रेफरन्स घेऊन मी आज हे सगळं बोलतोय. म्हणजे खरं सांगायचं तर माझं काम काय आहे, मी तो हमाल भारवाही. समर्थ बोलले, कल्याण महाराजांनी लिहिलं, देवांनी छापलं, मी ते वाचलं आणि इथं ऐकवलं, बस. तर त्या देवांच्या त्यांनी लिहिलेल्या चरित्राचा दुसरा भाग समर्थ हृदय, त्याच्यामध्ये ही सगळी समर्थांच्या वाङ्मयाचा आढावा देवांनी घेतला आणि एक समर्थ संप्रदाय ज्याच्यामध्ये समर्थांच्या संप्रदायाबद्दल माहिती आहे. तर ते समर्थ हृदय आपण आवर्जून वाचा. तर त्याच्यामध्ये खूप, त्यानंतर समग्र समर्थ ग्रंथ भांडार म्हणून पण एक पुस्तक आहे, ल.रा. पांगारकरांनी ते संपादित केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळे आपल्याला वाङ्मय समर्थांचं वाचायला मिळेल. तर तो रामराया आलाय, मारुतीराया तिथे, मारुतीराया आलाय, रामरायांनी पाहिलेला आहे. आता रामराया मारुतीला काय म्हणतोय, अगा मारुती तुझी उपकारे जीवा ऋण झाले बहु साल भारे. तुझ्या उपकाराने जीवाचं ऋण, अजन्म न फिटेल असं ऋण झालेलं आहे म्हणाले. सदा सर्वदा आमुची तूच चिंता, समस्तांसी तू एकला प्राणदाता. असं कोण म्हणतंय, राम मारुतीला म्हणतोय बरं का. आणि मारुती त्याच्यावर उत्तर काय देतोय, म्हणे मारुती सर्व स्वामी प्रतापे. मारुती म्हणतो, महाराज ह्याच्यात माझं काय आहे, सर्व तुमच्या प्रतापाने होतंय. प्रभू काय कीजेल म्या दीन रूपे. मी दीन इतकाय, मी काय केलंय, माझी काय क्षमता आहे. समर्था तुझी ये कृपे वीण काही. समर्था म्हणजे समर्थ रामरायाला समर्थ म्हणत असत आणि समर्थांच्या परंपरेमध्ये रामस्वरूप झालेल्या समर्थांना समर्थ म्हणणं सुरू झालं. ते समर्थ रामरायाला म्हणतायत किंवा मारुती स्वरूपातले की समर्था तुझी ये कृपे वीण काही, स्वतः अल्पही कार्य होणार नाही. हे कोण म्हणतंय, ज्या मारुतीचं रामायणातलं स्थान अलौकिक आहे तो मारुती रामरायाला म्हणतोय. हा जो आत्मिक संवाद आहे ना, हा संवाद समर्थांसारखी अंतरस्थिती झाल्यावरतीच समजू शकतो. त्याची खोली त्यावेळेस अनुभवाला येऊ शकते. पण मग म्हणून काय करायचं, मग तसं आम्ही वाचायचंच नाही का. तर समर्थच म्हणतात की ते नित्यनेमे विवरिता विशेषा विशेष कळो लागे. दासबोध, पुन्हा दासबोध आलाच. दासबोधामध्ये समर्थ म्हणालेले, दासबोधाचं जे 22 नंतरच्या ओव्या आम्ही नियमित गडावर म्हणतो, त्यात समर्थ म्हणतात दासबोधाचं वैशिष्ट्य काय आहे की नित्यनेमे विवरिता विशेषा विशेष कळो लागे. तसं हे नित्यनेमाने आम्ही समर्थांच्या वाङ्मयाचं चिंतन करत गेलो ना की मग त्यातली जी मजा आहे, त्यातला जो आनंद आहे तो कळू शकेल. तर असं हे समर्थांनी केलेलं रामायण आहे, ते आवर्जून आपण वाचायला हवं. समर्थांनी स्फुट लेखन अनेक ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये ओव्या आहेत, संसाराच्या पहिल्या पायरीपासून परमार्थाच्या अंतिम
तर त्या सगळ्या ओव्यांचं मला त्यातलं आवडलेली फक्त मी एक स्फुट प्रकरण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्याचं थोडंसं चिंतन करूयात. मला माहिती आहे थोडा अवधी आहे, 6:30पर्यंत आहे, 6:45पर्यंत आहे. मी माझीच समजूत घालून घेतो आहे. याचं कारण असं आहे ना, त्या चिंतनामध्ये आपण समर्थांच्या काळात त्यांच्याबरोबर जगायला लागतो. दुआ तिवारी नावाचे एक खरे तर ते उत्तर भारतातले मानले गेलेत एक कवी होते. पण त्यांनी त्या कविराज भूषणाच्या छंदांचं मराठीमध्ये अनुवाद केलाय आणि त्यांनी मराठ्यांची संग्रामगीतं नावाचं एक काव्य लिहिलंय. फार सुंदर काव्य आहे. तर त्या काव्यातलं एक सुंदर ओळ आहे जी आम्हा सगळ्या समर्थ भक्तांना, ज्यांची नसे ज्ञान ना भक्ती ना ध्यान काही अशी अवस्था आहे, अशा सगळ्या समर्थ भक्तांना त्या ओवी कायम लागू पडते. ते म्हणतात की त्या काळाची स्मृती होते, या काळाला मन विटते, मागे हो सरकत जाते. तसं एकदा समर्थांचं ते चिंतन सुरू झालं की हा काळच नकोसा वाटतो आणि मग त्या मागे मागे सरकत जातं आणि मग वेळेचं भान सुटून जातं. तर त्यामुळे तसं सुटलं तर मला अगदी मनापासून क्षमा करा. तर समर्थांच्या ह्या स्फुट प्रकरणामधलं समर्थांनी प्रयत्नवाद जो सांगितलेला आहे, तो प्रयत्नवाद काय सांगितला आहे एका स्फुट प्रकरणामधला, तो आपण फक्त पाहूयात. समर्थ म्हणतात, वन्ही तो चेतवारे, वन्ही तो चेतवावारे, चेतविताची चेततो, विवेक जाणीजे तैसा वाढताची वाढितो. जसा अग्नी एकदा पेटवला की तो मग पुढे पेटत पेटत जातो आणि मग त्याचं रूपांतर अगदी वणव्यातही होऊन जातं. तसं विवेक एकदा करायला सुरुवात केली आणि मग सतत विवेकाने विचार करत गेलं की मग तो विवेक पैसावतो. समर्थांनी तर अवतारी पुरुषांचं देखील महात्म्य काय सांगितलंय, त्यांचं अवतारित्व कशात आहे. समर्थ म्हणतात दासबोध, विवेके पैसावले म्हणून अवतारी बोलिले. म्हणजे त्यांचा विवेक इतका व्यापक होत गेला आहे तुमच्या आमच्यापेक्षा की त्यांना आम्ही अवतारी म्हटलेलं आहे. तर त्यामुळे तो विवेक करण्यासाठी समर्थ म्हणतात, जसा वन्ही चेतवावारे चेतविताची चेतितो, तसं विवेक जाणीजे तैसा वाढिताची वाढतो. तसा हा विवेक जसा वाढावा तसा तो, जसा आपण वाढवायला लागतो, जसा सतत विवेक करायला लागतो तसा तो वाढतो. म्हणून काय करा, सतत विवेक करा. कष्टता सौख्य मानावे, कष्टी फळची पाविजे. सतत कष्ट करत राहिलं, सतत उद्यमशील राहिलं तरच हाती काहीतरी मिळतं. आळसे सुख वाटते, दुःख ब्रह्मांड भोगवी. आळसामध्ये सुरुवातीला सुख वाटतं पण नंतर काय होतं, दुःख ब्रह्मांड भोगवी. इतका साधा उपदेश आहे हा, पण ह्या उपदेशा पलीकडे काही आहे का असं विचारायला गेलं तर आपल्याला उत्तर नाही म्हणून मिळतं. व्यवहारी जीवनातले बरं का सर्वसामान्य, याच्यासाठी खूप मोठं आध्यात्मिक तत्वज्ञान समजून घेण्याची गरज नाहीये. पण हे एकदा जमलं ना की ते जसं विवेक जाणीजे तैसा वाढविताची वाढतो, मग तोच विवेक इतका वाढत जातो की मग परमार्थ तत्वज्ञानही कधी अवघड आम्हाला आत्मसात झालं आमचं आम्हालाच कळत नाही. तर समर्थ म्हणतात, कष्टता सौख्य मानावे, कष्टी फळची पाविजे, आळसे सुख ते वाटे, दुःख ब्रह्मांड भोगवी. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. प्रयत्न केला, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनेक संस्थांची ही ब्रीद आहेत, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे वगैरे. आणि यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. अचूक यत्न तो देव, चूकणे दैत्य मानिजे. तो यत्नामध्ये सुद्धा समर्थ विवेक, समर्थांच्या संपूर्ण वाङ्मयाचं सार कशामध्ये असेल ना, तर ते विवेकामध्ये आहे. ऐशी ही विचारांची कामे, उगेची भ्रमो नये भ्रमे, असं समर्थ दासबोधात म्हणतात. ही सगळी कामं विचारांची आहेत, विवेकाची आहेत. तर ते समर्थ म्हणतात की अचूक यत्न तो देवो, चुकणे दैत्य जाणीचे. म्हणजे बरेचदा असं होतं की आम्ही प्रयत्न तर करतोय पण यश येत नाहीये. मग आम्हाला वाटतं की काय उपयोग आहे. परमार्थाच्या बाबतीत बरेचदा असं होतं की आम्ही प्रयत्न खूप करतो आणि मग अनेक जण असतात असे की ते म्हणतात की आम्ही खूप प्रयत्न केले पण हाती काहीच आलं नाही. अचूक यत्न होत आहेत का, शास्त्राने सांगितलंय त्यानुसार आमच्याकडून परमार्थ होतोय का, तो होत नसेल. म्हणजे समर्थांनी दासबोधामध्ये ते जे वंदन भक्ती आहे त्याच्यामध्ये ती दिलेली आहे. एक सद्गृहस्थ भेटले होते मला, ते म्हणाले की कधी कधी हे सत्पुरुष सांगतात ते खरंच तसं होतं असं नाही. म्हटलं का बरं असं नाही होत. ते म्हणाले, अरे त्या दासबोधामध्ये जे
वंदन भक्ती आहे, त्या वंदन भक्तीमध्ये म्हणजे नमस्कार करायचा. आपल्याकडे नारद महर्षींनी ज्या नवविधा भक्ती सांगितल्यात त्यातली अर्चनम, दास्यम, वंदनम वगैरेची भक्ती, त्यातली वंदन भक्ती आहे. तर त्यात काय वंदन भक्तीत सांगितलेलं आहे? शंकर शेषशायीश्च मार्तंडो मारुतीस्तथा एतेषाम दर्शनम पुण्यम नित्यनेमे विशेषतः. म्हणजे शंकर शेषशाही, म्हणजे शंकर शेषशाही म्हणजे भगवान विष्णू, मार्तंडो मारुतीस्तथा, मार्तंड म्हणजे सूर्य आणि मारुती, एतेषाम दर्शनम पुण्यम, यांचं दर्शन घेतल्याने पुण्य प्राप्त होतं, आणि नित्यनेमे विशेषतः, नित्यनेमाने केलं की ते विशेष पुण्य प्राप्त होतं. आणि समर्थांनी त्याचे समश्लोकी केले, त्याच्यात म्हणतात की ते हे शंकर, गभस्ती आणि श्रीपती यांच्या दर्शने दोष जाती, म्हणजे यांच्या दर्शनाने दोष जातात, असं ते समर्थांनी केलेलं वर्णन आहे. सांगायचा भाग असा की तो मनुष्य मला म्हणला, मी हे समर्थांचं ऐकलं आणि तेव्हापासून म्हणला मी दररोज ऑफिसला जाताना नमस्कार करतो. आमच्या इथे जाताना एक मारुतीचं मंदिर आहे, सूर्य दिसतोच ऑफिसमधून सकाळी मला खिडकीतून 12च्या दरम्यान, त्याला नमस्कार करतो. माझ्या डेस्कवरती एक शंकराचा छोटासा फोटो ठेवलेला आहे, त्याला नमस्कार करतो. आणि विठ्ठल मंदिर आहे तर घरी जाताना विठ्ठलाला नमस्कार करतो. पण म्हणाला मला तसा काही फरक जाणवला नाही त्याच्याने. तर मग आमची चर्चा झाली होती की ठीक आहे, मग काय असतं असं प्रारब्ध वगैरे. मग आपण ते सगळे पारमार्थिक सांगतो, जसं की अरे नाही पूर्वीचा काहीतरी तुझं जात असेल म्हणून ते तुला अनुभव येत नसेल वगैरे वगैरे. दुसऱ्या दिवशी सहज हे सगळं तो सांगत असताना आणि हे करत असताना त्याच्याबरोबर जाण्याचा योग आला. तर साधारण कसा नमस्कार असतो मारुतीला, त्या डेस्कवरच्या आला. आणि मग त्याच्यावरून मग मी पुढे सगळा अंदाजच बांधला. मग मी त्याला विचारलं की काय साधारण नमस्कार काय, म्हणजे कशी पद्धत असते. तो म्हणाला काही नाही, येताना गाडीवर असतो, ट्रॅफिक खूप असतं, बरोबर त्या विठ्ठल मंदिराच्या अलीकडेच सिग्नल आहे, त्यामुळे गाडीवर बसलेला असतो, हेल्मेट असतं, असा नमस्कार पांडुरंगाला म्हणजे विष्णूला. तिथे डेस्कवरती शंकर असतो, असा नमस्कार शंकराला. आणि तो समोर सूर्य दिसतो, तो एवढा प्रकाशित असतो की डोळे आपोआप मिटतात, असा नमस्कार सूर्याला. म्हणलं झालं तुझं कल्याण. म्हणजे सांगायचा उद्देश काय, समर्थ म्हणतात काय, अचूक यत्न तो देवो, चुकणे दैत्य जाणीचे. म्हणजे आम्ही एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करत असताना शास्त्रांनी थोडंसं करावं, पण शास्त्रांनी सांगितले त्यानुसार करावं तर त्याचं फळ मिळतं. उगाच भरपूर करत बसलं आणि त्याला शास्त्राधार नसेल, गुरूंनी सांगितलेल्या मार्गानुसार आम्ही करत नसू तर उदंड केले तरी देव जयो प्राप्त नाही, असं समर्थ म्हणतात. तर त्यामुळे अचूक यत्न तो देवो, चुकणे दैत्य जाणीजे, न्याय तो देव जाणावा, अन्याय राक्षसी क्रिया. न्यायाने वागणं म्हणजे देव आहे. फार सुंदर समर्थांनी देव दानवांची व्याख्या केलेली आहे. साक्षपी अंश देवाचे, समर्थ म्हणतात साक्षपी अंश देवाचे. म्हणजे साक्षपी म्हणजे सतत प्रयत्न करणारा, सगळ्या गोष्टींबद्दल व्यापकपणे विचार करणारा, असा साक्षपी अंश देवाचे, आळसी वंश दानवी. आता सगळ्यांनी आपला वंश कुठला आहे ओळखा, मी माझा तो ओळखलेला आहे. आळसी वंश दानवी, राक्षसी दैत्य तो मोठा, अन्याये दैत्य जाहला. जो अन्याय करतो तो राक्षस आहे म्हणाले समर्थ. किती साधी आणि सरळ व्याख्या आहे राक्षसाची समर्थांनी केलेली. आता देवांची व्याख्या काय आहे, किती सुंदर व्याख्या आहे. देव सर्वांस सांभाळी. पहा देवाचं वर्णन काय, देव सर्वांस सांभाळी. तर या सर्वांमध्ये चांगले आणि वाईट सुद्धा येतात बरं का. देव सगळ्यांना सांभाळतो. काय प्रमाणे, म्हणजे मध्यंतरी मगाशी म्हणजे थोडंसं आपण सुरुवातीला जे बोललो होतो त्याच्याकडे वळूयात. मी म्हटलं होतं ना की संतांचंच वाङ्मय का अभ्यासायचं असतं. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाबद्दल एके ठिकाणी असं वर्णन आहे की माऊली किती श्रेष्ठ आहेत. तर माऊलींनी दुर्जनांचं दुर्जनत्व जावं अशी मागणी केलेली आहे. दुर्जनच जावं असं मागणी केलेली नाहीये. आणि म्हणून माऊली देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असं एक जण म्हणतात. तर मग संत देवापेक्षा श्रेष्ठ आहेत का? प्रमाण काय? सद्गुरु स्वरूपात संतांकडे पाहिलं तर समर्थ म्हणतात की सद्गुरुहून देव मोठा, जयासा वाटे तो करंटा. सद्गुरूपेक्षा देव जर एखाद्याला मोठा वाटत असेल तर तो करंटा म्हणतात. म्हणजे तत्वतः सद्गुरूच श्रेष्ठ. पण मग देवाला इथं उणे पण आणलं जाते की देव असं करू शकत नाही, देवाला त्यांचा संहारच करावा लागतो. असं पुढं त्या एका ज्येष्ठ
एका साहित्यिकाने असं वर्णन केलेलं आहे. मी एका संतांना ह्याबद्दल विचारलं होतं की खरंच असं आहे का, फरक काय असतो संत वाङ्मयाचा आणि साहित्यिकांचा. ते म्हणाले की अरे असं नाही आहे, संत श्रेष्ठ आहेत, निस्संदिग्ध श्रेष्ठ आहेत, पण म्हणाले तो जो रावण होता ना, आपण रावणाचं उदाहरण घेऊ, तर तो रावण अशा स्थितीला पोचला होता की त्याचं रावण पण त्या जीवाचं सुटत नव्हतं आणि ते रावणपणातून सोडवण्यासाठी भगवंतानी त्याचा वध केलेला आहे. म्हणजे ती देहबुद्धी इतक्या टोकाला गेली होती, इतका अहंकार टोकाला गेला होता की त्याच्यातून त्याला तत्वज्ञान प्रबोध करून बाहेर सोडवणं शक्य नव्हतं. त्यावेळेस काय आहे, थेट त्या देहातूनच त्याला बाहेर काढलं, त्याचा तो देहच नष्ट केला भगवंताने. म्हणजे त्याच्या रावणपणातून त्याला सोडवलं असं मला संतांनी सांगितलं. म्हणून देव सर्वांचं सांभाळी, म्हणजे भगवंतानी त्या रावणाला, म्हणून आपल्याकडे विरोध भक्ती केली आहे रावणाने असं म्हटलं गेलंय रामरायाची, तर त्या रावणाला सुद्धा भगवंतानी सांभाळलंय. म्हणजे काय केलंय, त्याला त्याच्या पद्धतीने शिक्षा दिलेली आहे लौकिक अर्थाने पाहता, पण शेवटी देवाच्या हातून मृत्यू म्हणजे मोक्षच. तर त्यामुळे देव सर्वांचं सांभाळी, समर्थ म्हणतात. आपण काय पाहत होतो, देव आणि दानव यांचं समर्थांनी केलेलं वर्णन. तर देव सर्वांचं सांभाळी तदंश जाणीजे तसा, जसा देव सगळ्यांना सांभाळतो ना, तर त्याचा जो अंश आहे तो कसा आहे, तोही सगळ्यांना सांभाळतो. म्हणजे आपल्या ठाई देवत्व आलंय की नाही हे कशावरून आपण ओळखू शकतो, आपण समजूतदार आहोत का, साक्षपी झालो आहोत का, आपण सगळ्यांना सांभाळून घेतोय का, म्हणजे आपणच त्याचे अंश असल्याची खात्री आपल्याला पटते. इतका साधी व्याख्या समर्थांनी केली. आणि समर्थ पुढे म्हणतात, दैत्य ते पीडिती लोका तदंश त्याची सारिखे. दैत्य काय करतात, लोकांना पिडतात, त्याचे अंश त्यांच्यासारखेच असतात, सगळ्यांना पिडतात. याचा प्रत्यय आपण सगळीकडे घेतोय. याचा अर्थ आता तुम्हाला त्रास दिल्यावर कोणाला दैत्य म्हणू नका, त्याचं प्रमाण म्हणून कोण त्या प्रवचनात ऐकलं होतं, तो पोरगा म्हणला. तर त्यामुळे दैत्य ते पीडिती लोका तदंश त्याची सारिखे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. तर असं समर्थांनी अनेक स्फुट प्रकरणं लिहिली आहेत आणि या सगळ्या प्रकरणातून समर्थांनी उपदेश केलेले आहेत. वेळ झालेला आहे, त्यामुळे समर्थांच्या एका ह्या संपूर्ण त्यांच्या वाङ्मयाची फलश्रुती ज्या समर्थांच्या दासबोधा व्यतिरिक्तच्या एका वाङ्मयात आलेली आहे, ती फलश्रुती आपण समजावून घेऊयात आणि या सगळ्या प्रवचनाचा समारोप या वाङ्मयीन सेवेची सांगता करूयात. पण त्याआधी समर्थांनी गचाळ राजा नावाचं प्रकरण लिहिलंय, हुशार राजा नावाचं प्रकरण लिहिलंय, अखंड सावधानता प्रयत्न निरूपण लिहिलेलं आहे, विवेक निरूपण लिहिलं आहे. असे अत्यंत स्फुट प्रकरणं, छोटी छोटी आणि अत्यंत उपदेशात्मक प्रकरणं लिहिली आहेत. मी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करेन की आपण ती आवर्जून वाचा. इथे आप्पा वळवण चौकात ती पुस्तकं आपल्याला हमखास मिळतील. ज्यांना इंटरनेट वापरायची सवय आहे, PDF स्वरूपात सुद्धा ही सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. www.dasbot.com नावाची एक वेबसाईट आहे. एका अशाच वेड्या इंजिनियरनी ती तयार केलेली आहे, ज्याने आयुष्यामध्ये देवांसारखंच अनेक ठिकाणी फिरून समर्थांचं सगळं साहित्य गोळा केलं. मी वेडा म्हणजे चांगल्या अर्थाने वेडा म्हटलं, कारण तो ऐकत असला तो म्हणेल मला काय रे वेडा म्हणलं. तर समर्थांचं ज्याला खरोखर वेड लागलं अशा एका माझ्या मित्रांनी ती तयार केलेली साईट आहे. मोठा आहे माझ्यापेक्षा खूप अधिकाराने आणि वयाने सुद्धा. तो मला मित्र म्हणतो हे त्याचं मोठेपण आहे. तर अशा त्या मित्रांनी ती केलेली साईट आहे www.dasbot.com नावाची. तर त्याच्यावरती हे समर्थांचं सगळं वाङ्मय आपल्याला PDF स्वरूपात मोफत सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती की ज्यांना ते हार्ड कॉपी वाचता येणार नाही त्यांनी ते dasbot.com वरून PDF सुद्धा डाउनलोड करून घ्या आणि आवर्जून समर्थांचं ते वाङ्मय वाचा. तर असं सगळं समर्थांनी लिहिलेलं आहे. तर ह्यातलं सार, सुरुवातीला आपण जसं म्हटलं होतं की एखादं गणित एका विशिष्ट पद्धतीने सोडवलं की त्याला मार्क मिळतात, पण टिळकांसारखे एखादे हुशार असतात ते पद्धत दुसरी वापरतात, पण त्याचं शेवटी येणारं उत्तर मात्र त्या जुन्या पद्धतीप्रमाणेच असतं. तसं समर्थांचं दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम ही रामदासी संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली गेली. दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम, आत्माराम नावाचा ग्रंथ समर्थांनी लिहिलेला आहे. जसं मनाच्या श्लोकामध्ये शुद्ध अध्यात्म सांगितलंय समर्थांनी, तसंच आत्मारामामध्ये
अत्यंत शुद्ध अद्वैत तत्वज्ञान समर्थांनी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आज वेळेअभावी ते आपल्यासमोर मांडत नाहीये, पण पुढे कधीतरी महाराजांनी जर का ती बुद्धी दिली आणि ते समजून घेण्याची क्षमता दिली तर ते आपल्यासमोर मांडण्याचा नक्की प्रयत्न करीन. तर तो आत्माराम दासबोध आणि मनाचे श्लोक ही रामदासी संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली गेली. तर ह्याचं सार काय आहे तर भगवत भक्ती करा आणि भगवंताचा साक्षात्कार करून घ्या. ह्या व्यतिरिक्त जे समर्थांचं वाङ्मय आहे त्यामध्ये मग स्फुट काव्य येतात, त्यामध्ये रामायण येतं, समर्थांनी रचलेलं आणि उतरवून काढलेलं, करुणाष्टकं येतात, 21 समासी दासबोध येतो. तर ह्याचं सार म्हणजे ह्या पद्धतीने गणित सोडवायला गेलं तर उत्तर काय येतं तर ते समान येते की नाही हे सांगणारा समर्थांच्या 21 समासीमधला एका समासातला काही थोडा भाग आहे, तो आपल्याला मी ऐकवतो आणि मग आपण समारोपाकडे जाऊ. त्याआधी दासबोधामध्ये समर्थ काय म्हणतात हे आपण समजून घ्यायचे. समर्थ म्हणतात, भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. दासबोधाचं सार काय आहे तर भक्ती करा आणि ईश्वर प्राप्ती करून घ्या किंवा भक्ती केल्याने ईश्वर प्राप्ती होते असं समर्थांनी सिद्धांत मांडलाय आणि आम्हा शिष्यांना आदेश केलाय. कारण आम्ही आळशी आहोत, समर्थांना माहिती पोरं काही कामाची नाहीत, त्यामुळे भक्ती करा आणि ईश्वर प्राप्ती करून घ्या असा आमच्यासाठी तो आदेश आहे. तर तसं 21 समासीमध्ये समर्थ काय म्हणतात बरं. आताही जयास वाटे भेटावे रामे मज सांभाळीत जावे. आताही म्हणजे समर्थांच्या काळात समर्थांनी लिहिलंय, म्हणजे अगदी ह्या कलियुगामध्ये की आताही जयास वाटे भेटावे रामे मज सांभाळावे, म्हणजे रामाने भेटावं, मला सांभाळावं. त्यांनी काय करायचंय, ऐसे दृढ घेतले जीवे, असं ज्यांनी दृढ मनाशी ठरवलं ते कधीतरी मठात आल्यावर मग महाराजांच्या मूर्तीकडे पाहून, प्रतिमेकडे पाहून वाटावं की महाराज तुम्हीच सर्वस्व आहात. आणि मग तिथून घरी गेल्यावरती मग नातवंड दिसली किंवा मुलं बाळं दिसली किंवा माझ्यासारख्याला समोर कम्प्युटरवर काम दिसलं की मग कोण रामदास स्वामी आणि कोण वाङ्मय असं होत असेल तर ते साध्य होणार नाही. पण ऐसे दृढ घेतले जीवे, जसं समर्थांनी दृढ घेतलं होतं आणि सर्वसंग त्याग केला होता. आता पुन्हा समर्थांसारख्यांना ते शक्य आहे, आम्हाला शक्य नाहीये. समर्थ म्हणतात, संसार उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विवेकेची होय. त्यामुळे संसार उपाधी सांडायला हवी असातला भाग नाहीये. पुढे काय करायचं ते समर्थ सांगतायत. ऐसे दृढ घेतले जीवे तरी ऐका मी सांगेन. काय सांगेन, श्रीराम जय जय राम ऐसा काही एक धरुनी नेम जप कीजे तेणे आत्मा राम जोडेल नेमे. श्रीराम जय जय राम असा जो तारक मंत्र आहे, देव त्याला म्हणतात हा उघडा मंत्र आहे. म्हणजे प्रत्येक गुरुपरंपरेमध्ये एक मंत्र असतो आणि मग तो अनुग्रह देण्याची विशिष्ट पद्धती असते आणि मग तो दिला जातो आणि तो अत्यंत गौप्य असतो, म्हणजे तो सांगितला जात नाही. म्हणजे आपण कुठला जप करतोय हे देखील बऱ्याच गुरुपरंपरांमध्ये सांगत नाहीत, उघड करत नाहीत. पण ह्या रामनामाचं असं वैशिष्ट्य आहे, ते म्हणतात तो उघडा मंत्र आहे, तो समर्थांनीच थेट आम्हाला दिलेला आहे असं देव म्हणतात. त्याची प्रचिती ह्या ओव्यांमध्ये येते. समर्थ म्हणतात, ऐसा काही एक धरुनी नेम जप कीजे तेणे आत्माराम जोडेल नेमे. आता पहिल्या ओव्यांमधलं सार कळलं की ज्याला असं वाटतंय की आत्ताही रामानी यावं, मला भेटावं, मला सांभाळावं, त्यांनी काय करायचंय, मनाशी दृढ धरायचंय आणि श्रीराम जय जय राम हा जप सुरू करायचा आहे. आता इथे आपण एक लक्षात घ्या, मला कल्पना आहे की आपल्या परंपरांमधले जप वेगळे असतील, तर याचा अर्थ तोच जप करा समर्थ म्हणतात म्हणजे श्रीराम जप करा असं नव्हे. जो आपल्या परंपरेतला जप आहे तो जप, पण तो कसा करायचा हे फार महत्वाचं आहे. कुठला जप आहे हे ज्याच्या त्याच्या परंपरेप्रमाणे, पण तो कसा करायचा आहे ते समर्थांनी सांगितलेला आम्ही समजून घ्यायला हवं. समर्थ म्हणतात, परी कोणासी कळो नेदावा जप अंतरी करावा जैसा कृपणासी धन ठेवा सापडाला एकांती. जप कसा करायचा आहे, एखाद्या चिंगू माणसाला पैसा मिळाल्यावरती तो जसं लपवून ठेवतो ना, तसा म्हणाले तो जप इतका आपल्या गुह्यतम ठेवायचा आहे, तो लोकांना सांगत सुटायचा नाही. सगळ्यात मोठी अडचण परमार्थातली काय आहे माहिती का माझ्यासारख्या माणसाची, थोडं काही कळलं की त्याला प्रवचन करायचं असतं. तर त्यामुळे सांगायचा भाग असा की आम्हाला थोडे अनुभव आले, थोडं काही आम्ही साधन करायला लागलो की आम्हाला असं वाटतं ते लोकांना दिसावं आणि मग लोकांनी आमचं कौतुक करावं. पण समर्थ म्हणजे ह्याच समर्थांच्या ह्याच्यामध्ये, आता तुम्ही इथे घेतलं नाही आणि वेळेचा पुन्हा हे होईल म्हणून समर्थ म्हणतात की असे अनुभव सांगितले आणि पुन्हा ते अनुभव येत नाहीत.
हा माझा स्वानुभव आहे असं समर्थ म्हणतात, समर्थांसारखा महापुरुष म्हणतो. तर त्यामुळे परमार्थ अत्यंत गौप्यपणे झाला पाहिजे. म्हणजे गडावरती अगदी लहानपणी गेलो असताना, लहानपणी तर आपल्याला फार आवड असते लोकांना दाखवायची, तसं तिथे सगळीकडे पुढे फिरायचं, ती छाटी घालून वावरायचं वगैरे, आणि मग लोक कौतुक करायचे की अरे वा एवढ्या लहान वयात छाटीमध्ये फिरतो वगैरे, असं सगळं असतं. आता सुट्टीत गेलो होतो, लोकांना काय माहिती इतर वेळी हा बरमुडावर आणि टी शर्टवर पण फिरतो, पण तेव्हा लोकांना कौतुक की छाटीमध्ये वगैरे फिरतोय, आणि लोक ते माझं कौतुक करतात म्हणून मलाही अजून ते त्याच्यामध्ये छान वाटायचं, म्हणून उगाच आपलं इकडे तिकडे फिरायचं छाटीवर गडावरती असताना. तर एका ज्येष्ठ रामदासींनी मला बोलवून घेतलं, आणि मी लहान होतो, साधारण 21-22 वर्षांचा, की त्याच्यापेक्षाही लहान, 18 वगैरे वय असेल. तर एवढा पण लहान नव्हतो की गाढव असेल, पण होती बुद्धी तशीच, फार काही नाही तेव्हापासूनच. तर त्यांनी बोलवून घेतलं जवळ आणि मला म्हटले, एक गोष्ट लक्षात ठेव, जेवढं झाकून राहशील तेवढं मिळालेलं टिकेल. आता हे त्यावेळेस मला काही कळलं नाही. मला वाटलं झाकून राहशील म्हणजे अंगावरती उपरणं घ्यायला हवं. आता थोडं त्याचा अर्थ कळायला लागलाय. तर समर्थ म्हणतात, परी कोणासी कळो नेदावा, जप अंतरी करावा, जैसा कृपणासी धन ठेवा, सापडला एकांती. राम जप त्याचे चित्त पाहतो. राम जप करत्याचं चित्त पाहतो, ती जी उपास्य देवता आहे. आता इथे प्रत्येक वेळी मी सांगत बसणार नाही की राम नका समजू, तुमची उपास्य देवता समजा. गृहीत धरा की आपली उपास्य देवता आणि आपल्याला दिलेला जप. समर्थ म्हणतात, राम जप त्याचे चित्त पाहतो, जप करता आळस येतो, ढळेना मेरू जैसा. तुमच्या आमच्या सगळ्यांची अवस्था आहे. मला तुमची नसेल, तुमची नाही, पण माझी ही अवस्था होते, भयंकर आळस येतो. बरेचदा जप करताना झोप लागते. म्हणजे माझा ते एक मित्र आहे, तर तो मला म्हणतो मी जपाला बसतो, आणि मला फार त्याचं कौतुक वाटलं. तो म्हणला मी जपाला कायम बसतो, दिवसातून 2 तास तरी बसतो. म्हणलं का रे बाबा? अरे म्हणलं इतकी छान झोप लागते ना त्या वेळात, आणि झोप नाहीच झाली. तर म्हणाला फार छान विचार होतो, पुढे काय करायचं उद्याच्या दिवसामध्ये. माझं सगळं प्लॅनिंग म्हणला त्या काळात सगळं लिहून मनातल्या मनात तयार होतं की मी कोणाला काय काम द्यायचंय. मोठ्या एका कंपनीत कामाला आहे म्हणलं, त्या वेळात माझं खूप छान चिंतन होतं, म्हणून म्हणलं मी जप तर नेमका हमखास करतो. आता असा जप केल्याने फायदा होणार नाही का? होतो. प्रमाण काय? गोंदवलेकर महाराज प्रवचनामध्ये म्हणतात की पेढा कसाही खा. एखादा त्या साताऱ्याच्या एखाद्या दुकानामध्ये जाऊन पेढा अगदी चाखून खाईल, छान आनंद घेत, त्याला जिभेवर येणारी चव. आणि कुठेतरी आम्ही इथे आरती झाली, आरती झाल्यानंतर प्रसाद दिला, आणि मग काय हाय हॅलो, कधी आलात, कुठे आलात, मग माझी कंबर दुखते, तुमचे पाय दुखतायत, वरच उतरता येत नाही, खाली जाता येत नाही, सगळ्या चर्चा करत असताना चुकून तोंडात पेढा गेल्या. येणारी चव सारखीच आहे की नाही? का ते खूप अगदी चवीने खाणाऱ्याला पेढा गोड लागतो आणि आम्हाला तिखट लागतो? नाही, पेढा गोडच लागणार. तसं नाम हे कसंही घेतलं तरी ते लाभदायकच आहे. पण पटकन गुण येण्यासाठी काय आवश्यक आहे ते समर्थ सांगतात. म्हणून अचूक यत्न तो देव. पुन्हा पूर्वी समर्थांनी सांगितलेलं आहे की भरपूर वेळ जप करत बसलाय, त्याचा फायदा होणार नाही असं नाही, पण आम्ही जप करताना छान झोप लागेल ही संकल्पना मनाशी धरून आणि मग जपात अर्धी माळच राहून तसाच झोपी गेलो, तर येणारा जो काही लाभ आहे किंवा जी फलश्रुती आहे तिला कालखंड वाढणार आहे. त्यामुळे अचूक यत्न तो देवो, समर्थांनी जे सांगितलंय. तर तसं राम जपत्याचे चित्त पाहतो, जप करता आळस येतो, ढळेना मेरू जैसा. का प्रपंची होती आघात, तेणे चित्त होय दुश्चित्त. हे तर आम्हा सगळ्यांचं, प्रापंचिकांचं सगळ्यात मोठं जे परमार्थाच्या फार अलीकडे किनाऱ्यावरती त्या सगळ्यांना आम्हाला असं असतं की प्रपंचामध्ये काही जरा आघात झाला की आमची देवावरची श्रद्धा ढळते. समर्थ म्हणतात इथेच सांभाळायला हवं. किंबहुना परमार्थ मार्गाला लागल्यावरती काही अडचणी अधिक येतात असं काही संतांचं म्हणणं आहे. कारण तुमची पूर्वजन्मीची पातकं नष्ट वगैरे होत असतात असे त्याला काही काही सिद्धांत लावलेत. आपण त्यात आत्ता खोलवर न जाता एवढं लक्षात घ्यायचंय की का प्रपंची होती आघात, तेणे चित होय दुश्चित, देहासी आपदा होती अत्यंत, तरी रामासी विसंबो नये. तरी आम्ही रामासी विसंबायचं नाहीये. असं होणं शक्य आहे का? अगदी शक्य आहे. गुळवणी महाराजांचं उदाहरण घ्या. महाराजांना किती रोग होते, किती काय त्रास होता, महाराजांनी किती, आम्हाला कळलं पण नसेल. रामकृष्ण परमहंस घशाचा ठाकूरांना आजार झाला होता, किती भीषण होता, गिळता येत नव्हतं. एकदा कालीमातेला म्हणले, अगं आई गिळता येत नाहीये.
कालीमातेचं उत्तर होतं, अरे सगळ्यांच्या मुखातून तूच तर गिळतोय. इतकं व्यापक स्वरूप, विवेकाने इतके पैसावले होते. ठीक आहे म्हणाले, तेही पटलं आणि ठाकूरांनी तीही खंत कधी मातेसमोर व्यक्त केली नाही. पण म्हणून त्यांनी कधी भगवतीला दोष दिला नाही की तिच्या एवढा आम्ही तिची साधनं करून देखील असा कसा रोग झाला. विवेकानंदांना अनेक व्याधी होत्या. समर्थांना आमच्या एक व्याधी होती, कफाची व्याधी होती. प्रचंड कफाची व्याधी होती समर्थांना. म्हणजे समर्थांच्या चरित्रातली एक कथा आहे, 5 मिनिटं वेळ आहे आणि हा 3-4 ओव्या आहेत, त्यामुळे ती कथा सांगतो आणि पुढे जातो. समर्थांना एकदा हिव बांधलं होतं. फार गमतीशीर कथा आहे ती. ताप आला होता समर्थांना आणि त्यांना भेटायला कोणी आलं तर त्यांची जी झोळी होती ती अशी फडाफडा उडत होती. तर त्या आलेल्या व्यक्तीने विचारलं की महाराज हे काय आहे. तर त्यांच्या एका शिष्याने सांगितलं असं म्हणतात की त्यात त्यांनी हिव काढून ठेवले, म्हणजे त्यांना जो ताप आला होता तो त्यात काढून ठेवलाय. तुम्ही गेलात की पुन्हा तो ताप घेणार आहेत आणि ते भोग भोगणार आहेत. अशी एक विनोदी कथा आहे ती. आता त्याच्यात वैज्ञानिकता वगैरे शोधायला गेलात तर मग तुम्ही धन्य, तुम्ही म्हणजे मी धन्य. संतांच्या चरित्रामधले विज्ञान समजून घ्यायला अजून पाश्चात्य वैज्ञानिकांना खूप अवधी जाणार आहे. त्यांनी समजून घेऊन मग ते आम्ही मान्य करेपर्यंत आमचं अवतार कार्य झालं असेल. त्यापेक्षा ह्या अवतार कार्यामध्येच त्यांच्या अवतार कार्यात त्यांनी केलेले चमत्कार शांतपणे मान्य करावे, भक्ती करावी आणि उद्धरून जावं. सांगायचा उद्देश काय, का प्रपंची होती आघात, तेणे चित्त होय दुश्चित्त, देहासी आपदा होती अत्यंत, तरी रामासी विसंबो नये. जप नेमीला तो चुको नेदावा. एकदा नेम धरला की तो अजिबात चुकू द्यायचा नाही. म्हणजे आणि तो चुकत एकदा नेम धरला की तो चुकायला लागतोच बरं का. अडथळे येतातच. म्हणजे माझा एक चांगला साधक मित्र तो मला कायम म्हणतो की अरे काय होतं की कुठली तरी पातकं आपली जी असतात ना ती त्या साधनेने नष्ट होत असतात आणि मग त्यासाठी ती अडथळे उत्पन्न करतात तुम्हाला. म्हणजे आज जपाला बसलं तर मग कुठलं तरी कोणीतरी मित्रच येईल, कुठला तरी फोनच येईल, मग आज नको उद्या बसू, मग कधी उशीर होईल, अशा अनंत विघ्न येतात. तर जप नेमीला तो चुको नेदावा आणि त्याही वेगळा सर्वदा स्मरावा. म्हणजे एक ठरलेला रोजची एक 13 माळांचा जप आहे, 10 माळा 8 माळा 5 माळा तो झाला की एकदा ती माळ देवापाशी ठेवली की पुन्हा माझा संबंध नाही, त्या रामाचा संबंध नाही, त्या माळेचा संबंध नाही. दुसऱ्या दिवशी त्याला हात लावायचा. असं समर्थ म्हणाले, असं करून चालणार नाही. तो जो नित्याचा नेम आहे तो झालाच पाहिजे. त्या व्यतिरिक्त त्याही वेगळा सर्वदा स्मरावा. किती किती टोकापर्यंत स्मरावा समर्थ म्हणतात, मळत्यागीही न विसंबावा कर्मठपणे. मळत्याग करताना म्हणजे विधी उरकत असताना देखील नाम सोडायचं नाहीये. मंत्र आणि नाम फरक आहे. गायत्री मंत्र कोणी करतो त्यात तर चालणार नाही, ते शुद्धावस्थेत करण्याचे मंत्र आहेत. पण भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते भगवंताचं नाम मळत्यागीही विसंबोनय कर्मठपणे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि ऐसे अखंड नाम स्मरावे, परी दुसऱ्यासी कळो नेदावे. ते आता मगाशी सांगितले त्यामुळे आता खरं एक कथी आठवली होती. एक जण मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. ते एका संतांबरोबर ते त्यांचा मला म्हणजे ते एकांकडे आले होते. तर ते संत जे होते ना, ज्यांच्याबरोबर एक व्यक्ती आली होती, ते संत अत्यंत शांत, काही बोलणं नाही वगैरे काही नाही. अखंड त्यांचं आतमध्ये नामस्मरण सुरू, 13 कोटी जप झालेला. ते कधीच कोणाला काही सांगायचे नाहीत. पण त्यांच्याबरोबर आले होते ते दर 5 मिनिटांनी सच्चिदानंद राम कृष्ण. कशासाठी, तर आता ह्या संतांना सगळे नमस्कार करतात, मग माझं संतत्व कशाने दिसेल. तर मग सतत असं म्हणल्याने त्यांना हसण्यापेक्षा ना बरेचदा आपल्याकडूनही हा प्रमाद होतो. कधी कधी आपल्यालाही असं वाटतं आपण काहीतरी करतो ते लोकांना दाखवावं. तर त्यामुळे समर्थ म्हणतात की ऐसे अखंड नाम स्मरावे, परी दुसऱ्यासी कळो नेदावे. ऐसा निजध्यास झालिया राघवे, पाविजे तत्काळ. असा जर का आम्ही निजध्यास धरला तर राघव तत्काळ पावतो. आपली जी उपास्य देवता आहे ती तत्काळ पावते, असा आशय समर्थांनी 21 समासीमध्ये व्यक्त केलेला आहे. तोच समर्थांनी दासबोधामध्ये व्यक्त केलेला आहे. आणि संपूर्ण समर्थांच्या वाङ्मयाचं सारही यामध्येच सामावलेलं आहे. असं भगवंताचं अनन्य निष्ठेने स्मरण होण्याची बुद्धी श्रोत्यांना आणि वक्त्यांना लाभावी, अशी समर्थांच्या आणि श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. या वाङ्मयीन सेवेची फलश्रुती तीच
मिळावी अशी समर्थांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आपण सगळ्यांनी माझे वेडेवाकुडे बोल ऐकून घेतलेत, एवढा वेळ सहन केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या रूपात असणाऱ्या श्रोतृरूपी नारायणाच्या चरणी वंदन करतो. जे बोलताना न्यूनाधिक झालेलं आहे त्याबद्दल इष्टदेवता, उपास्य देवता, स्थानदेवतेच्या चरणी क्षमायाचना करतो आणि वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमरसा, महाराजया सद्गुरो रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.